संत देतात, दान देतात, तुम्ही आम्ही मागतो आणि ईश्वरानं संतानं मागितल्यावर ईश्वराला द्यावं लागतं. या दोन गोष्टी. देव काय देईल मला माहित नाही, पण संत भिकारी नाही, तुम्हाला श्रीमंत करतात. तुम्ही त्यांच्या वाङ्मयामध्ये काय पाहता हे मला माहिती नाही. तुमचे डोळे कसे आहेत, तुमचे चर्मचक्षु कसे आहेत. ज्ञानेश्वरी संतांनी इतके श्रीमंत कोणी नाही. ज्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली बा, किंवा ज्यानं ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या पाठ केल्या तरी आम्हाला करोडपती केले. काय केलं? त्यांचं वाङ्मय पाहून लोक करोडपती झालेत, वाङ्मय ऐकून करोडपती झालेत, वाङ्मयाची संथा घेऊन करोडपती झालेत. संतांनी फक्त दान द्यायचं काम करतं. लोक म्हणतात संत गरीब आहे, अजिबात नाही. माझ्या ज्ञानोबरायासारखा श्रीमंत संत या जगात कुणी नाही. ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य भागीरथी मणिकर्णिका ओघा, मिळाल्या त्या गंगा त्रिवेणी त्या, मिळाल्या गंगा त्रिवेणी त्या. धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग, मिळाले ते सांग अलंकापुरी. नामा म्हणे भाग्याचे ते संत, नामा म्हणे धन्य भाग्याचे ते संत. झाला पहा एकांत ज्ञानोबाचा, धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा, मिळाल्यात गंगा त्रिवेणी त्या. वर्णानामर्थ संघानां रसानां छंदसामपि, मंगलानामंच करतारु. वंदे वाणी विनायको, छबि ललित कमल कोटि सं. नवनील अंबर धारिणी, शशिबलिन कंज विलोचने. श्री चंद्रिका मृदुहासिनी, आनंद घन गोविंद मन मंदिर अनन्य निवासिनी. घनश्याम सहित चातिर्की, घनश्याम हिता मोरनी. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यावंश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. यैवो 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 त्यावोनिया विलंब गावा लागेला कृपाळे. हा विलंब गावाया लागेला कृपा. यैवो 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 त्यावोनिया बाई विश्वंबरे भवछेदा, विश्वंबरे भवछेदा, बाई विश्वंबरे भवछेदा, विश्वंबरे भवछेदा. मोठे कुंडली समाये विश्वव्याप, कृपाळे. हो विलंब गावाया लाविला कृपा. दावोनिया विलंब गावाया लाविला कृपा. विलंब गावाया लाविला कृपा. अलंकापुरी रम्य सिंहस्तनस्थं पदं भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं.
विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेव। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। हे निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा। हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती श्री ज्ञानदेवाचे चरणी श्री ज्ञानदेवाची देवाची चरणी ज्ञानदेवाची शरण एका दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो रजनी मस्तक असो मस्तक असो रजनी मस्तक। श्री ज्ञानदेवाचे चरणी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी श्री ज्ञानदेवाचे चरणी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक मजरदई श्री गुरु जेने तारिला हा संसार करू म्हणून विशेष दुर्विवेकावरी धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य भागीरथी मन करणे का ओगा अनिक हो गंगा त्रिवेणी त्या धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग मिळाले ते अलंकापुरी धन्य भागीरथी मन करणे का ओघा अनिक हो गंगा त्रिवेणी त्या नामा म्हणे धन्य भाग्याचे ते संत नामा म्हणे धन्य भाग्याचे ते संत झाला तो पहा एकांत ज्ञानोबाचा धन्य भागीरथी मन करणी का ओघा मिळाल्या हो गंगा त्रिवेणी त्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं असलेलं कीर्तन आहे. शालावत प्रमाणे याही वर्षी या फडावरचं समाधी सोहळ्याचं कीर्तन ज्ञानोबरायानं मागून घेतलेला हा पांडुरंगाकडे वर आजच्या दिवसाचा आणि आजच्या दिवशी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग
ज्ञानेश्वरीचं अलंकापुरीचं महत्व सांगता 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 ज्ञानोबरायाच्या समाधीच्या एकांताचं वर्णन करणार आहे. तो क्षण संतांच्या एकांताचा क्षण असतो आणि तो अलौकिक आनंदाचा क्षण असतो, बरं का. आणि म्हणून गुरुवर्य पूजनीय सदानंद गुरुजींच्या या पावनभूमी संकल्पातून या फळावर दरवर्षी सोहळा होत असतो. आज तुम्ही वाजवूच नका, हे वाजवा. सोहळा वाजवू नका, ते बेसूर झाले. बस. हा सोहळा संकल्पनेतून साजरा होत असताना ज्यांचा फोटो लागलाय ती जिनं नितांत माझ्यावर प्रेम केलं आणि तिच्या प्रेमापोटी खरं तर ही सेवा मी घेत असतो. आळंदीमध्ये मोजकी कीर्तनं वारीमध्ये मी केली. प्रत्येक दिवशी एकच कीर्तन करायचं, फार पळायचं नाही. पण त्या दृष्टीनं शेवट माझा या फडावर होत असतो. आज जी नाही, गेल्या वर्षी होती. आणि त्या दृष्टिकोनातून गुरुजींच्या चरणविंदावर ही सेवा समर्पित करत असताना अतिशय गोड अभंग चिंतना निवडला. प्रसिद्ध असा प्रत्येकाच्या अंतकरणातला अलंकापुराशी निष्ठा ठेवणारा गोड अभंग आहे. ऐका बर. संत देतात, दान देतात, तुम्ही आम्ही मागतो आणि ईश्वरानं संतानं मागितल्यावर ईश्वराला द्यावं लागतं. या दोन गोष्टी. देव काय देईल मला माहित नाही, पण संत भिकारी नाही, तुम्हाला श्रीमंत करतात. तुम्ही त्यांच्या वाङ्मयामध्ये काय पाहता हे मला माहिती नाही. तुमचे डोळे कसे आहेत, तुमचे चर्मचक्षु कसे आहेत. ज्ञानेश्वरी संतांनी इतके श्रीमंत कोणी नाही. ज्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली बा, किंवा ज्यानं ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या पाठ केल्या तरी आम्हाला करोडपती केले. काय केलं? त्यांचं वाङ्मय पाहून लोक करोडपती झालेत, वाङ्मय ऐकून करोडपती झालेत, वाङ्मयाची संथा घेऊन करोडपती झालेत. संतांनी फक्त दान द्यायचं काम करतं. लोक म्हणतात संत गरीब आहे. अजिबात नाही. माझ्या ज्ञानोबरायासारखा श्रीमंत संत या जगात कुणी नाही, कुणीच नाही. तुम्ही म्हणाल फिलॉसॉफर इतके मोठमोठे झाले, त्यांचे अगदी विद्यापीठामध्ये धडे असतील, सॉक्रेटिस, आईन्स्टाईन, अरिस्टॉटल, स्प्रेनो, डर्निन, पण ज्ञानोबरायांनी सगळ्यांना पायाखाली तुडवलं हे विशेष आहे. ज्ञानोबराय तत्वज्ञानाच्या प्रांतामधला अलौकिक हिरा आहे. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी ज्यानं वाचली ना गड्या, जगात जे आहे ते ज्ञानेश्वरीत आहे. आणि ज्ञानेश्वरीत आहे, त्याच्या बाहेर जगात काही नाही. वाक्य ध्यानात ठेवा. ज्याला कळेल ही माय ज्ञानेश्वरी आहे. माय जाता आता अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त मी तुम्हाला सांगून जाईल की ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ही दान दिली समाजाला. काय दिलंय? तुकोबरायांनी गाथा ही समाजाला दान दिलेली आहे. एकनाथ महाराजांनी भागवते समाजाला दान दिलेलं आहे. एवढे श्रीमंत आहे. जा, अरे ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. सद्गुरूपी दादाकडे पाहिलं. दादा रे, अवतार संपवा वाटतो. ज्ञानराजा, काम संपलं बाबा, संपलं दादा. आता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. ज्ञाना, काही मागायचं राहिलं राजा? काही नको दादा, सगळं झालं तुझ्या कृपेनं. जसा एखादा सूर्य उगवला की अंधकार नाहीसा होतो, तसा सद्गुरूपी देव जीवनात आला आणि माझा अंधकार आल्याबरोबर निघून गेला. आता काही राहिलं नाही, सगळं झालं रे माझ्या दादा. आता फक्त मला प्रसाद पाहिजे. ज्ञाना, प्रसाद एकट्याला पाहिजे का सगळ्यांना रे? दादा, सगळ्यांना पाहिजे. सगळ्यांसाठी. माझ्यासाठी काय करायचंय? जगासाठी जगलो आणि जगासाठीच आता संपायचं. प्रसाद कलशस्थाने म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये स्वतंत्र प्रकरण केलं पसायदानाचं. स्वतंत्र मायबाप. अरे आपल्या बापाला कुणी जर मारलं, एक कानामाग मारली तर रात्रंदिवस आपण चिंतन करतो याच्या नळीचा घोट कधी घेईल. सांगा ना मला. ज्याच्या आईबापांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, शब्दानं दुखवलं नाही, एवढी माझी माऊली व्यापक आहे. एवढी व्यापक आहे. वारकरी संप्रदाय असाच उभा राहिला नाही राहिला असा उभा. पहिले 2 बळी गेले मायबाप, संपवलंय सगळं, आयुष्य जाळलंय, त्रास सहन केला आणि मग वारकरी संप्रदाय उभा राहिला. ऐका बरं. आणि म्हणून ज्ञानोबरायचं तत्व नाही. या अलंकापुरी अशी नाही. अलमैती ते अलंका याचं चिंतन करताना जिथं पूर्णत्व प्राप्त होतं त्याला अलंकापुरी म्हणावी. काय म्हणावी? जगामध्ये तुम्ही कुठेही फिरा, कुठेही, पण अलंकापुरासारखं क्षेत्र नाही. वाक्य पंढरपुरापेक्षा मोठा महिमा अलंकापुरीला. काय?
पंढरीवरून थोर महिमा या निळोबाराय म्हणतात पंढरीपेक्षा थोर महिमा आहे. इथं काय कमी आहे? जो याची यात्रा करील त्याला पूर्णत्व आल्याशिवाय राहणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. संसारात कधीच पूर्णत्व नाही, कधीच पूर्णत्व नाही. वमलिया अण्णा लाळणं घोटी रचना संसार किती वर्ष केला मायबाप, किती वर्ष केला. ज्ञानोबराय स्वतः लिहितात ना, कोश कीटकाचे परी आपुलापणची वैरी. मायबाप तुम्ही त्या कोळ्याच्या किड्यासारखे गुंतून राहिलात रे. घर बांधलं, दार बांधलं, पोरं जन्माला घातली, पण तो कोळी जसा घरट बांधतो बाहेर निघायला जागा ठेवत नाही आणि आतमध्ये गुंतून मरतो, तशी तुमची आमची अवस्था झाली प्रपंचामध्ये. सांगा ना मला. तो भुंगा ज्ञानोबरायने गोड चिंतन केलं. ज्ञानोबराय वर्णन करतात बरं का, भ्रमरभेदी कोडे भलतेसी काश. काही अडचण आहे का महाराज? काही अडचण आहे? अडचण आहे सांगा मला, करू द्या चिंतन. मलाही मुंबई गाठायची संध्याकाळी. विठ्ठल 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 भ्रमरभेदी कोडे भलतेशी काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे. कोवळी एक आजादवाद, एक विवर्तवाद, एक आरंभवाद, एक परिणामवाद, एक दृष्टीसृष्टीवाद, एक खंडन मंडनवाद आहे. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली की नाही हा नंतरचा विषय आहे. चला 1972 अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने खोदायचं काम चालवलं होतं की खरंच ज्ञानोबराय समाधीस्थ आहे का. अरे नासा सुद्धा रिमार्क्स मारत की अलंकापूर नगरीतून एक निळसर प्रकाश या ब्रह्मांडाकडे झेपावतोय. याचा अर्थ माझा ज्ञानोबरायचा श्वास अजून चालू आहे. काय करीतो भजन बाबा बाळ छंदू. तुम्हाला सांगू, आई म्हणून जा बरं ज्ञानोबरायकडे, सगळं दिल. या अलंकापुरामध्ये पूर्णत्वच आहे, संसारामध्ये पूर्णत्व नाही. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही किती केला म्हणजे पूर्ण होईल. मला सांगा, नाभी दादाचा उकिरडा किती चाळला म्हणजे सोनं मिळेल. मला सांगा, कणसामध्ये धान्य नाही, नुसती पिसाट आहेत आणि कणस मनगटासारखी आहे. काय कामाची आहे मला सांगा. नदी पात्र गावाला फार मोठं आहे पण कोरडं पडलंय. काय कामाचं आहे. गावामध्ये वाडे चिरेबंदी आहेत पण लोक राहत नाहीत. काय कामाचे. शिळीच्या गळ्याला स्तन आहे, किती लिटर दूध देईन मला सांगा ना. वांझेची आले का कैशी जन्मपत्रिका निळी नभी भूमिका केवी कल्प. मला सांगा, वांझेच्या लेकाची जन्मपत्रिका कुठं मिळेल हो, कुठं मिळेल मला सांगा ना. सगळेजण कार्तिक वारीला एकत्र झाले. अमृतानुभवामध्ये फार गोड चिंतन सांगितलं. सगळी वांझेची पोरं कार्तिक एकादशीच्या अगोदर 8 दिवस आळंदीत मीटिंग घेतली. कुणी? वांझेच्या पोरांनी. म्हणले आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे ते म्हणले. त्यासाठी कार्तिक वारी झाली की समाधी सोहळा झाली का एक व्यापक मेळावा लावू आपण वांझेच्या पोरांचा. कुणाचा? अरे ते म्हणले एवढे येणार मग सावली नको का, उन्हानं मरतील ना लोक. त्यातला एक जण म्हणला काळजी करू नका, माझ्याकडं मंडपाचीच कामं करतो मी. असा मंडप टाकतो, असा मंडप टाकतो. त्या मंडपाचा प्रत्येक खांब हा सशाच्या शिंगापासून तयार झालेला असेल. कशापासून? बरोबर म्हणले. खांबाचं काम संपलं. म्हणले जेवणाचं कसं काय? ते म्हणले आम्हाला अनुभव आहे ना, असे पदार्थ करतो, असे पदार्थ करतो. प्रत्येक पदार्थ हा काश्मिनीच्या तुपात तळून निघालेला असेल. कसा निघेल? अरे म्हणले एवढ्या लोकांना वाढणार कोण? ते म्हणले आपल्या बायका काय करू नये, सगळ्या वांजेच्या सुना वाढतील. काय वाढतील? तुम्हाला कळालं तर बघा, नाही कळालं तर उद्या विचार करा. मला सांगा, जर तुम्हाला खरं वाटलं हे सगळं केलेलं वर्णन तर संसार खरा समजा, आणि जर मी केलेलं वर्णन खोटं वाटलं तर एकटे माझे माऊली खरे समजा. बास, विषय संपला. याच्या पलीकडं मला जायचंच नाही. मला सांगा, अरे सशाला शिंगच नाही तर खांब कुठून, काश्मीरीला स्तन नाही तर तिचं तूप कुठून. ऐका ना, अरे वांझेला लेकरच नाही तर त्यांच्या बायका कुठून वाढतील. तुम्ही या आभासात जगत राहता आणि संसारामध्ये गुंतून पडता. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात, भ्रमरा तू ऋणझुण ऋणझुण कर. ऋणझुण 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 रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋणझुण 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 रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण
कमळ दळून रे भ्रमरा कमळ धरू रे भ्रमरा हो की तू निश्चळू रे भ्रमरा हो की तू निश्चळू रे भ्रमरा हो की तू निश्चळू रे भ्रमरा निश्चळू रे भ्रमरा ऋण झुणू रे भ्रमरा साठी तू अवगुणू रे भ्रमरा साठी तू अवगुणू रे भ्रमरा साठी तू अवगुणू रे भ्रमरा न करी रे संगराई रे निशळ लागो नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. मायबाप तुम्ही संसारात राहा पण आपलीच लोक आपल्याला त्रास देतात हे सुद्धा विसरू नका. आपणच कमवलेलं धन आपल्याला त्रास देतं हे विसरू नका. आपणच कमवलेलं मोठे पण आपल्याला त्रास देतो खुज करतं हे विसरू नका. माऊली माझी व्यापक आहे. अरे दिसायला लहान असेल माऊलीकडे काय कमी आहे तुम्ही एकदा डोकं तर ठेवून पहा. माऊलीच्या जीवन चरित्रामधला एक प्रसंग आहे बरं का फार गोड आहे. माऊली लहान होते आणि इंद्रायणीच्या काठावर समाधी लावून बसले होते बरं का. लहान होते आणि जेवणाची वेळ झाली आणि आईनं मैत्रिणीला सांगितलं तेवढं माऊलीला घेऊन या बरं का. ज्ञानोबराय लहान होते. आता आई भक्ती आहे बाप वैराग्य आहे बरं का. ऐका भक्तीन वैराग्याच्या पोटीच ज्ञान जन्माला येत असतं. काय बोललो भक्ती आणि ज्ञान जिथं आहे तिथं भक्ती आणि वैराग्य जिथं आहे तिथं ज्ञान जन्माला येतं. बाकी भक्तीशिवाय ज्ञान पांगळ आहे ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे आणि वैराग्य खुज आहे. कसं बोललो मी वैराग्य दाखवण्यासाठी नको. आपलं वैराग्य आपला वैतागी काय आपलं वैताग आपल्याकडे काय मला सांगा. आपलं वैराग्य फक्त दाखवायला आहे. मला सांगा एक दिवस त्या एकानं मला घरी नेलं. अतिथी पूजनम प्रतिदिनम मिष्टानम पानम गृहीम साधू संगम उपासते सततम धन्यग्रस्ताश्रमा. मला घरी नेलं आणि जेवण इतकं सुंदर बनवलं पण त्यात कांद्याची भजी बनवले. मी म्हणलं का हो हे कांद्याची भजी बनवले. म्हणला मला आवडतात म्हणून बनवले. कुणाला मी म्हटलं उद्या तुला गांजा भजी आवडतील कसे तुला आवडतात काय कामाची. हे तशी भक्ती देवाला आवडेल अशी करा. 3 प्रकार. एक स्वीय प्रिय भक्ती आहे ईश्वर प्रिय भक्ती आहे आणि एक परप्रिय भक्ती आहे. जगाला आवडेल अशी भक्ती काय कामाची नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अरे कोण कुणाचं इथं मृगवत सारे जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. माऊली तीच सांगते रे तुम्ही या. माऊली सांगते एकदा माझ्या कुशीत या. त्याची एकच इच्छा आहे तुमच्या गावावरनं घरावरनं मागून घेतली ना आजची एकादशी विठुरायाकडे. तुम्ही फक्त 100 पावलं या 1000 पावलं या 100 किलोमीटर या. मी 1000 पावलं वैकुंठातून तुमच्या हृदयात विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. पण कधी तुम्ही तर या पहिलं आवाज तर द्या. त्या ज्ञानोबरायाच्या जीवन चरित्रातला प्रसंग आहे. मी सांगत होतो ज्ञान कुठेही जन्माला येत नाही. ते भक्ती आणि वैराग्याच्या पोटीच जन्माला येतं. बाकी जर ज्ञान तसं जन्माला आलं तर ते ज्ञान नाही ज्ञानाचा आभास आहे. कसा आहे ज्ञानाचा आभास आहे. बरीच लोक दाखवतात मी ज्ञानी आहे पण तसं नसतं. आतमध्ये गेल्यावर कळतं का हे दुकान कोळशाचं आहे का सोन्याचं आहे. बऱ्याच वेळा लोक मला म्हणतात महाराज आमचे महाराज मौन धरू नये. अरे तो तोंडच उघडत नाही ना. जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत कळत नाही याच्या आतमध्ये काय. बऱ्याच अंशी सध्या तुम्ही फसलेले आहात. तुमचं आयुष्य कुणाच्याही ताब्यात देऊ नका. ज्ञानोबरायशिवाय बाकी कुणाच्या ताब्यात देऊ नका. तुकोबरायशिवाय कुणाच्या आमच्या सुद्धा ताब्यात नका देऊ. कारण आमचं सुद्धा जीवन अवघड आहे. आम्ही फक्त पायिक आहे. आम्ही प्रचार प्रसाराचं काम करतो पण ज्ञानोबरायचं आम्ही भांडवल बाजूला ठेवलं आणि आमची दुकानं उघडली. त्यामुळे तुमचं आमच्याकडे कल्याण होईल असं काही नाही. तपासून घेतलं पाहिजे. ऐका ज्ञानोबरायच्या आईनं मैत्रिणीला सांगितलं जाते का ग ज्ञानाला बोलून आणते का. जेवायचा टाइम झाला. ती मैत्रीण म्हणती बाई तुझं पोरग आहे तुझं तू जा. मग आई साहेब येतात
आणि लांबून ज्ञानाला म्हणतात, ज्ञाना जेवायला चल. ज्ञानोबरायनं आईला पाहिलं, उठले. पैंजनाचा आवाज आला आणि उठले. एका लक्षात आलं की आईला बोलवायला यावं लागलं. आणि ज्या वेळेस निघाले पळत पळत पळत, आई मागून पाहते. आई नेहमी लेकराचं कौतुक मागूनच पाहते बरं का, पुढं कधी येत नाही. ती आई असते. वाक्य ध्यानात ठेवा. आई तिला म्हणावं जी कौतुक पाहते. तिला माहितीये लेकरू चालताना का बालक बोबडा बोली, वेडा विचुका, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. ऐका, आईचं जीवनच आहे. तुम्ही विहिरीच्या कठाड्यावर खेळू द्या पोरग, फक्त आई जवळ पाहिजे. काय जवळ पाहिजे? पहा ना, आईचं किती प्रेम असते तुम्हाला काय सांगू. पोरं गोट्या खेळत होती त्या दिवशी आणि एक फौजदार आला. रस्त्यात खेळतात म्हणून दम देऊ लागला. ए जाता का घरी? सगळी पोरं घाबरून पळून गेली. ते मोटारसायकलवर, त्याची कपडे. पण एक पोरग असं होतं, ते बेरकी होतं. ते फौजदाराच्या डोळ्यात डोळे घालायला लागले. ते फौजदाराला सुद्धा घाबराना. असतात काय अशी? मग त्यानं बंदूक काढली फौजदारानं. झाडू का गोळी? ते पोरग डोळ्यात डोळे घाला म्हणतोय माझ्या आईला नाव सांगन. काय करेन? कुणाला म्हणतंय? किती आईवर श्रद्धा असते, किती प्रेम असते. मला सांगा ना, आई आई हो. आई जर माग असेल ना, आई पाहते. आई कधी पोराला पकडीत नाही बघा, फक्त असे मागा हात धरून चालते. काय चालते? त्याचं कौतुक पाहत राहते. आई पाहत होती आणि ज्ञानोबराच्या लक्षात होतं की आई आता आपल्याला पकडणार. आपली पावलं लहान आहेत, आईची पावलं मोठी आहेत. ज्ञानोबरांनी इंद्राणीच्या बाजूला गाळ होता, त्यात अंग टाकून दिलं. काय केलं? आणि संपूर्ण भरले. फक्त दातच शुभ्र दिसत होते ज्ञानोबरायचे. संपूर्ण ज्ञानोबराय भरले. आई अशी कमरेवर हात देऊन उभी राहिली. झालं का तुझं? झालं. ज्ञानोबराला उचललं, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलं, घरी नेलं कडेवर बसून आणि विठ्ठल पंतांच्या मांडीवर दिलं. ते समजा जर आत्ताचा एखादा वारकरी असेल आणि त्यानं पाहिलं असतं ना, तो म्हणला असता ज्ञानोबराय तुम्ही भरले, तुमच्या आईनं तुम्हाला धुतलं. आता आम्ही पापानं भरलोय, आम्ही अविद्येनं भरलोय, आम्ही अंधकारानं भरलोय. तेवढं आई म्हणून तुम्ही धुवा आता, बस, बाकी काही नाही. मला असा एखादा दृष्टांत सापडून जातो की अध्यात्माचं जीवन साफल्याकडे गेल्यासारखं वाटतं. ऐका, आणि म्हणून ज्ञानोबरायचं जीवन, संत आहेत. सन्मार्ग वर्तती ती संता, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. बाकी काही करत नाही, त्यांचं जीवन आहे. ऐका, याच्याशिवाय बाकी काहीच नाही. सदैव भजन करतात. आणि ते भजन कसं आहे सांगू? गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. हो प्रेम मागा विठ्ठला, ओ प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. हृदयामध्ये ध्यान धरून ज्यांनी समाधी घेतली ती विश्वमाऊली ज्ञानोबराय. ऐका, विश्वाचे ते अर्थ माझे मनी प्रकाशले, विश्वाचे ते अर्थ माझे मनी प्रकाशले, विश्वाचे माझे मनी प्रकाशले, विश्वाचे माझे मनी प्रकाशले. आवगेची झाले देह ब्रह्म, आवघे
झाले देह ब्रह्म अवघेची वारव माझे मनी कोंडाटले आवडीचे वालव माझे मनी कोंडाटले आवघेची झाले देह ब्रह्म आवघेची झाले देह ब्रह्म आवडीचे माझे मनी कोंडाटले आवडीचे काही अनुभव सांगायचे नसतात, काही अनुभव घ्यायचे असतात पण सांगायचे नसतात, काही सांगायचे असतात पण घ्यायचे नसतात, काही घ्यायचे नसतात सांगायचे नसतात, आणि काही घ्यायचे असतात आणि सांगायचे असतात. अध्यात्मातला अनुभव फार गोड आहे. ज्ञानोबरायांचा विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म. आता ब्रह्मच देह आहे का देह ब्रह्म झाला की देह ब्रह्म झाल्यामुळे ज्ञानोबराय समाधीस्थ झाले याचं चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे बरं का. बाकी चिंतन करा. देहाचं ब्रह्मत्व होणं म्हणजे काय. भावा भाव गेले आठवण आठव झाला स्वयंमेव पांडुरंग. या अवस्थेला जाणं म्हणजे देहाचा निराश होणं. आणि कधी कधी देहाचा निराश होत नाही. माणसं करण्याचा प्रयत्न करतात अभ्यासानं पण तो होत नाही. देह ब्रह्म करण्याचा प्रयत्न करतात पण होत नाही. मी एका साधूकडे सहज दर्शनाला गेलो. खिडकीतून पाहिलं तो साधू नग्न होता आणि मी दारावर टकटक केलं. त्यांनी दरवाजा उघडला पण कपडे घालून आले होते दरवाजा उघडायला. मी म्हटलं का हो आता मी तुम्हाला पाहिलं तुम्ही नग्न होताना आता कपडे घालून आला. ते म्हणले महाराज मला नग्नच राहायचंय मला दिगंबरच व्हायचंय पण मी आता सध्या अभ्यास करतोय. काय करतोय अभ्यास. पहिला मी खोलीमध्ये नग्न राहील मग शिष्यांपुढे राहील आणि मग जगापुढे राहील. त्यांना म्हटलं तुम्ही संन्यास घ्यायला नको पाहिजे होता तुम्ही सरकशीत जायला पाहिजे होतं. कुठं जायला पाहिजे होतं. संन्यास घेऊन काय करता. जर ठरून अभ्यास करून तुम्ही जर वस्त्र सोडत असाल तर ते निर्वासन चित्त नाही अजिबात नाही. अभ्यास करायची गरज नाही आपोआप गळून गेलं पाहिजे सगळं. आणि तो देहाचा निराश अवघेची झाले देह ब्रह्म. मला सांगा ना किती गोड आहे. ज्ञानोबराय म्हणतात आवडीचे वालभ मनी कोंदाटले माझ्या मनात कोंडले नवल नभाकार देखिले गे माये. नवल नभाकार झालं. नवल नभा मला सांगा दिशा आधार आहे काही. मला सांगा आभाळाला कुठं खांब लावलेला नाही. इतकी व्यापक वृत्ती होणं ईश्वर तत्वामध्ये लीन होणं हे जीवन आहे. पण कधी कधी आमचं असं असतंय ज्ञानोबरायांवरच श्रद्धा पाहिजे भाव पाहिजे. आमच्याकडे तो भाव नाही श्रद्धा नाही. मला सांगा उद्या परवा बातमी येईल बघा पेपरला सकाळी. आळंदीमध्ये लाखो भाविकांनी समाधी सोहळा साजरा केला. लाखो भाविक आळंदीत आले. पेपरला सगळ्या हेडलाईन आहे. अरे पण त्या लाखो मध्ये पाकिटमार किती. त्या लाखो मध्ये चोऱ्या करणारे किती. त्या लाखो मध्ये घरी वैतागून आलेले आळंदीत किती. त्या लाखो मध्ये मनस्ताप करीत चित्त शुद्धीसाठी आलेले आळंदीत किती. ते सगळे वजा करा आणि राहिलेले माऊलीची लेकर. मग कोण राहिलेली माऊलीची लेकर सगळी नाही. येणारे खूप आहेत खूप आहेत. मला सांगा पावसाचं पाणी आलं की नदीला पूर येतो. पाहायला खूप जण येतात पण पाणी कुणी पित नाही. पाणी पिण्यासाठी नितळ व्हावं लागतं. कसं व्हावं लागतं नितळ व्हावं लागतं. आणि म्हणून काही अनुभव घ्यावे लागतात. परमार्थातला अनुभव फार गोड आहे गड्या फार गोड आहे. बरं देव दिसत नाही देव द्रष्टा नाही. चित्त देव द्रष्टा आहे चित्त द्रष्ट नाही. काय बोलतो मी पा देव तुम्हाला पाहता येत नाही. ज्ञानोबराय तुम्हाला पाहता येत नाही पण समाधीतून ज्ञानोबराय आपल्याला पाहतात. आता काय होत ज्ञानोबराय पाहतायत. ज्ञानोबरायला आनंद वाटत असेल का माझं बाळ आलं बरं इतक्या लांब आलं थांबलं 3 दिवस आळंदीत कीर्तन ऐकलं समाधी सोहळा केला. मी विश्वाचा अर्थ मनामध्ये धरून समाधीत बसत असताना साश्रू नयनांनी मला निरोप देऊन घराकडे गेलं. ज्ञानोबराय सदैव आईसारखं तुमच्या जवळ राहील. तुमचा भाव असला पाहिजे. भाव तुम्हाला मी सांगू यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठले पांडुरंग प्रसन्नपणे दिले देणे या ज्ञान भुवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया
निळा मने जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी. सांगा ना, दरवर्षी धावत येतो रे आईला भेटायला. एखाद्या आईचं आणि लेकराचं नातं जे आहे ना ते माऊलीचं नापलंय. कुणाचं आहे? ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची माया. जनार्दनी पाया वंदित सेना, एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, कुळाचा विचार, नभायाती कुळाचा विचार, नभायाती कुळाचा विचार, नभायाती कुळाचा विचार. अरे कुठेही जा रे, तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला जात विचारली जाते. दादा कोणत्या जातीचे, त्याच्यावर ठरतं तुम्हाला आरक्षण मिळणार, तुम्हाला सबसिडी मिळणार की नाही मिळणार. सरकार जरी उदार असलं तरी लाडक्या बहिणींना 1500 दिले, लाडक्या भावांना काहीच दिलं नाही. दिलं काय? लाडक्या जावयाला काही नाही, लाडक्या लेकीला काही नाही. तुम्हाला मी नेहमी सांगतो, जा एखाद्या आमदाराकडं, तुम्हाला सभापती करेल, पंचायत समिती सदस्य करेल, अरे सगळं करील, तुम्हाला प्रचार प्रमुख करेल, पण कोणताच आमदार तुम्हाला कधीच आमदार करणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. आणि जा माझ्या ज्ञानोबरायाकडं, तुम्हाला देव केल्याशिवाय राहणार नाही. ती माझी माऊली आहे, ती माझी माऊली. वाक्य सर्व सुखाची नारी, सर्व सुखाची नारी, सर्व सुखाची नारी, सर्व सुखाची नारी. ज्ञानबाई अलंकापुरी, ज्ञानबाई अलंकापुरी, शिवाई रे जुनाट, शिवाई रे जुनाट. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. मायबाप काहीतरी आवाज द्या. तुम्हाला तहान लागली, भूक लागली, आईला कधी कळतो? ज्यावेळी लेकरू रडायला लागतं त्यावेळेस कळतं. आणि ज्ञानोबराची ताकद एवढी मोठी आहे, ते म्हणतात भक्त कसा हवा, जीव परमात्मा दोन्ही वैशवोनी ऐक्यासनी, जयाचे हृदय भुवनी विराजती. जीव आणि परमात्मा एका आसनावर बसून ज्याची पूजा होते ना, ते संत आहेत गड्या. आणि भाग्यवान आहे तुम्ही, आम्ही का ज्ञानोबराच्या मांडीवर आहोत. मला सांगा, ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणून बोलताना सांगितलं, काही अनुभव घ्यायचे असतात, द्यायचे नसतात. संसारातले अनुभव फक्त घ्यायचे असतात. अयोध्येचा सम्राट राजा नरेश दशरथ, उद्या रामाचा राज्याभिषेक, सगळीकडे तोरणं लावली, तर रात्रभर बायकोच्या पायाजवळ बसून रडतोय, पाया पडतोय. काही पाया पडतो ग, तुला भरताला गादी देतो, पण माझ्या रामाला वनवास नको. ते काही सांगू नका. आता सूर्य वंशाला कलंक लागेल जर तुम्ही वचन पाळलं नाही. तापस बेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. अरे तापस वेश घालून रामानं वनवासाला जावं, आणि माझ्या भरताला काही तुझ्या पाया पडतो ग, माझा राम जर नसेल तर माझा प्राण राहणार नाही. आणि खरंय, राम जर नसेल तर रामच राहत नाही.
काय बोललो मी? राम जर नसेल, आता लोकांना कळत नाही तो भाग वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, 24 वर्ष झाली मी कीर्तन करतो. त्याच्या अगोदर भजन करायला मी आमच्या गावात जायचं बरं का. तिथं देवराम नावाचा एक म्हातारा होता. कधीच भजन करून दिलं नाही आम्हाला. त्याला अहंकार असायचा, मलाच येतं म्हणून. ते असं कोपरानं मारायचं आम्हाला. काय करायचं? मी ऐकलं तर ऐकलं. 8 दिवस, 9व्या दिवशी माझं डोकं सटकलं. तो देवराम बाबा उठायच्या अगोदर मी त्याच्या दारात गेलो. त्यानं दरवाजा उघडला का मी माझं भजन चालू केलं. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम. 5 मिनिटं तेवढंच भजन महाराज पळून जायचं. ते दगड घेऊन माझ्या मागं लागायचं. माझ्या आज्याकडे आलं. माझ्या आज्याला म्हणलं, तुझ्या नातवाला नीट समजून सांग, नाहीतर डोक्यात दगड खाली. आज्यानं बोलवलं, कशाला जातो त्याच्या घरी? म्हणलं काय झालं, काय म्हणतो तिथे जाऊन? म्हणलं त्यांनाच विचारा, शिव्या देतो का काय करतो विचारा. ते म्हणले शिव्या नाही देत, पण तिथे येऊन भजन म्हणतो. म्हणलं काय म्हणतो विचारा त्यांना. ते म्हणलं राम नाम सत्य. मग म्हणलं आजोबाला म्हणलं त्यांना विचारा, राम नाम सत्य आहे का खोटं आहे, एवढंच विचारा त्यांना. ते म्हणले खरंच आहे, पण ते काय आता म्हणायचं असते का, ते माणूस मेल्यावर म्हणतात. म्हणले काय म्हणतात मला कळा ना. रोज भजन म्हणणार म्हणतंय, हे आता नाही म्हणायचं. कधी म्हणायचं? पहा आता ही गंमत. आता जे मेलय का नाही त्याला राम ऐकू जात नाही. जी म्हणतात त्याचं रामावर प्रेम नाही, त्यांचं कामावर प्रेम आहे. याला पेटवायचं आहे. काय करावं, मोठे प्रश्न आहेत. पहा, भरत दशरथ राजा कैकईला म्हणतात, तू म्हणती ते खरं आहे. तापस बेस राम वनवास, तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. हे जरी खरं असलं तरी राम जर गेला तर मी जिवंत राहणार नाही. मायबाप, अयोध्येचा नरेश, सूर्यवंशातला कुलदीपक, अख्ख्या रात्रीत लोक रस्ता झाडणारा झोपलाय घरात आनंदानं, आणि हा बायकोच्या पायाजवळ रडतोय. हे जीवनातलं दुःख आहे. काय तुम्ही काय सांगता? हाऊ टू बिहेव. आळंदीत येणारी सुद्धा काय माऊलीसाठी येणारी कमी आहेत, वैतागलेली जास्त आहेत. काय बोललो, दाखवत नाही. ठोके पडतात म्हणून माऊलीकडे पळतात. तुम्हाला आनंदानं माऊलीकडे येणं वेगळं आणि वैतागून येणं वेगळं. माऊलीला सगळं कळतं. मायबाप, मी मावशी बोललो, भगवंत द्रष्टा आहे. आंधळ्याच्या हातातली काठी आहे, पण काठी म्हणजे डोळे नाही. काय बोललो मी? आंधळ्याची काठी त्याला बूट दाखवतील, चप्पल दाखवेल, दरवाजा दाखवेल, पण पडण्यापासून वाचवेल, पण काठी म्हणजे डोळे नाही. आणि ज्याला डोळे भेटले त्याला काठीची गरज नाही. काय बोललो? तसं माऊलीकडे जाण्याचा दरवाजा हा प्रेमाचा आहे. कसाचा आहे? तुम्ही सूर्याकडे तोंड करून चालला तर तुम्हाला ऊर्जा मिळेल, प्रकाश मिळेल. सूर्याकडे पाठ केली तर अंधाराशिवाय काही मिळणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. बगीचेच्या जवळ गेला तर सुगंध मिळेल, शीतल वारा मिळेल, पण बागेपासून दूर गेला तर उष्ण वारा, दुर्गंधीशिवाय काही नाही. तसं माऊलीच्या जवळ आला की सुखाशिवाय काही नाही, आनंदाच्या लहरीशिवाय काही नाही. आणि जितकं माऊलीपासून दूर जाल त्याशिवाय, दुःखाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. वाक्य लिहून ठेवा आजच्या कीर्तनामध्ये. नाही मिळणार तुम्हाला, याचं चिंता नाही. आणि म्हणून काही अनुभव घ्यायचे असतात पण द्यायचे नसतात. ऐका ना, बायकोचं माझं भांडण झालं, माझं म्हणजे आणि तिनं लाटणं फेकून मारलं. आता हे कोणाला सांगायचे बाहेर? अनुभव आपला आपण घ्यायचा आणि गप बसायचं. याचं नाव संसार, याचं नाव संसार. ऊर्ध्व मूलमद शाखाश्वतम प्रावृम छंदांशेष परणानी असमवेद सवेदवेद. हे जीवन आहे, हे सांगता येत नाही. ऐका, विष प्याला, त्याचा अनुभव सांगायला राहील काय? दुसऱ्या दिवशी त्यानं सांगितलं का विष गोड लागतं, कडू लागतं? विष घेऊही नाही आणि त्याचे अनुभव सांगून, आणि घेतलं तरी तो सांगायला शिल्लक राहत नाही. ऐका, तिसरी गोष्ट आहे, डॉक्टरकडे तुम्ही गेला, ताप आला, त्यानं 50-50 गोळ्या दिल्या. ही दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या. ह्या 4 गोळ्या दुपारी, 4 गोळ्या संध्याकाळी, या 3 गोळ्या सकाळी नाश्ता केल्यावर. तुम्ही कधी विचार केला का, ह्या गोळ्या सगळ्या मला दिल्या डॉक्टरनं, पण यांनी कधी ह्या घेतल्यात का? आणि असं जर सगळ्यांच्या गोळ्या जर डॉक्टर घेत बसला, पुढचा पेशंट तपासायला शिल्लक राहील दुसऱ्या दिवशीचा? असं अजिबात नाही. पण परमार्थाचे अनुभव सांगावे लागतात. ऐका, परमार्थाचे अनुभव सांगावे लागतात. म्हणून ज्ञानोबर मगाशी प्रमाण दिलं ना, विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाश रे. तसा आजचा नामदेवरायाचा अनुभव आहे बरं का. ज्या ज्ञानोबरायांनी
वैराग्य आणि भक्तीच्या पोटी जन्म घेतला. एकच वाक्य बोलून जातो. लोक म्हणतात संन्यास घेऊन परत ग्रहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यानंतर माऊलीचा जन्म झाला. अरे ग्रहस्थाश्रम सुद्धा ईश्वरानं स्वीकारायला लावला, कारण त्यांना अवतार घ्यायचा होता. देव काय कुणाच्याही घरी अवतार घेतो काय? देव काय कुणाच्याही पोटात अवतार घेतो काय? त्याला शुद्धी पाहिजे. देश काल परत्वे शुद्धी आहे, शरीर शुद्धी आहे, कुल शुद्धी आहे. कुणाच्याही घरी जन्म घेत नाही. अरे आमच्या आई साहेबांनी इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली, तुम्हाला काय सांगू. विठ्ठल पंत ज्या दिवशी निघून जातात की नाही काशीकडं, तेव्हा 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या. एखाद्या तपश्चर्यापेक्षा तेज दिसत होतं माझ्या आई साहेबांचं. इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करायचं आणि सूर्य माथ्यावर येतपर्यंत या पिंपळाच्या पाराला प्रदक्षिणा करायच्या. मला सांगा इतकं आटवलं. आटणी करणे लागे विरातेची तप. आटणी करावं लागते. तप कशाला म्हणायचं? या देहाची आटणी करावी लागते. आणि त्यावेळी तप होतं गड्या. अरे सगळं तप इतकं प्रकर्षानं तेजोवलयांकित झालं आणि त्यावेळी गर्भ त्याच्यात राहिला तो ईश्वराचा. इतकं सोपं समजू नका. आणि देवानच त्यांना इथं आणलं. एक गंमत सांगू काय? ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होण्याच्या कोणी योग्यतेचा नसतो, त्यावेळी दिल्लीवरून माणूस बोलवावा लागतो. काय बोललो? कळालं तर पहा मला काय म्हणायचं. महाराष्ट्रामध्ये जर त्या योग्यतेचा, मुख्यमंत्री होण्याच्या योग्यतेचा उमेदवारच नसेल तर दिल्लीवरून माणूस बोलवावा लागतो. आणि दिल्लीवरून का बोलवायचा? तर महाराष्ट्रात त्या योग्यतेचा नाही. तसं आळंदीमध्ये पुन्हा संन्यासाश्रमातून ग्रहस्थाश्रमात आणलं, कारण आळंदीमध्ये त्या लायकीचं एकही जोडपं नव्हतं का जिथं देवांनी जन्म घ्यावा. काय बोललो मी? त्याला अंतकरण शुद्धीच पाहिजे होती, शरीर शुद्धीच पाहिजे होती, देश काल परत्वे तपश्चर्याचं सायाच पाहिजे होतं. इतकं सोपं समजू नका. आणि हा परिसर परमभाग्याचा. मायबाप, धन्यता कुठेही भेटत नाही बरं का. धन्यता कुणालाही भेटत नाही. त्या मातीला धन्यता प्राप्त होते की संत तिथे अवतार घेतात. आणि संतांची ताकद फार मोठी आहे. अरे जगात 1 नंबरचा डाकू, पण संतांचा संग झाला. रामायण लिहिलं त्यानं. काय लिहिलं? अरे प्युअर डाकू. विचार करा. पण संतांचा संग झाल्याबरोबर. आणि ज्ञानोबा इथं ज्ञानाचा देव आहे. ज्ञानदेव मंत्र चतुराक्षरी मंत्र आहे. तुम्हाला सांगतो ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणतात ज्ञानची देव देतो. काय करतो? ज्ञान देतो. मला सांगा ना, ज्ञानोबरायाच्या काळात सगळे संत झालेत, सगळे. अहो एवढं काय, भांडी घासणाऱ्या बाईला आणि घरकाम करणाऱ्या बाईला सुद्धा संत केलं ज्ञानोबरायांनी. जनाबाईला सांगा ना मला काय वैशिष्ट्य आहे. अरे म्हणे चोखयाची महारीण, चोखोबाची बायको सुद्धा संत. मला सांगा, जीवनाचा विचार जर केला तर संतांनी आपणच शुद्ध झाले ते नाही, आपणच तरले ते नवल नाही. कुळ उद्धरील इतरांचं कुळ उद्धरलं. आणि म्हणून ज्ञानोबराय ज्ञानदेव आहे. त्या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे. पण हा सगळा घडला कुठं? भारत देश पवित्र. भारत देशामध्ये महाराष्ट्र अधिक पवित्र, त्याच्यातला पुणे जिल्हा अधिक पवित्र. पुणे जिल्ह्यामध्ये काय भाग्य आहे तुम्हाला काय सांगू. ही इंद्रायणी फार धावली नाही बरं का, फार धावली नाही. 40 मैल धावली फक्त. किती? लोणावळ्याला उगम पवली, निरेला जाऊन भीमेला मिळाली. पण कधी कधी 40 मैल धावण्यामध्ये सुद्धा जगातल्या गंगा तिचा मत्सर करतात. मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असा आहे, मत्सरती ती मत्सरा. माझ्यापेक्षा मागचा पुढे गेला की माग राहिलेल्याच्या मनामध्ये जे कंपायन, जे उद्भावन, जे स्पिरिट, जी स्पंदन तयार होतात त्याला मत्सर असं म्हणायचं. काय म्हणायचं? ऐका बरं, मत्सर असं म्हणायचं. इंद्रायणी 40 मैल धावली, पण जगातल्या गंगाजीचा मत्सर करतात. आणि मत्सर स्वभावताच असतो बरं का. त्यातल्या त्यात गंगा काय, तुम्ही म्हणाल गंगा पवित्र आहे तरी मत्सर असतोच. शरयूनं फक्त प्रभू रामचंद्रांना पाहिलं, यमुनेनं फक्त कृष्णाला पाहिलं. माझ्या इंद्रायणीनं 3 धर्मयोद्धे मांडीवर खेळवलेत या परिसरात. किती? 3 धर्मयोद्धे. एक
आज जे संजीवन समाधी घेतात, एकांतामध्ये जातात, तो साधकाचा, मायबाप चिंतकांचा, चिंतामणी विठोबाचा प्राण सखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली आणि वात्सल्याचं अंतकरण, ती विश्व माऊली ज्ञानोबरायांनी उजव्या मांडीवर ज्ञानोबराला इंद्रायणीने खेळवलंय. ऐका, मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या, 140 लढाया केल्या आणि एकही लढाई हरला नाही. वयाच्या 13व्या वर्षी ज्याला 16 भाषा येत होत्या, हिंदी, इंग्रजी, हिब्रू, पाली, संस्कृत, मराठी, या आम्ल, डच, पोर्तुगीज या सगळ्या भाषेंवर ज्यांचं प्रभुत्व होतं. हा औरंग्या अहमदनगरला, नाताच्या अहिल्यानगरला मरताना म्हणतो, ये मराठी अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम, अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना पड़ती. मेला रे बिगर पगडी घालता मेला, पण माझा राजा शहीद झाला या वडू तुळापूरला. मला सांगा, राजा शहीद झाल्यावर हा महाराष्ट्र बिगर कुंकवाचा, बिगर मालकाचा, बिगर धन्याचा, बिगर मंगळसूत्राचा, बिगर मांगड्याचा कैक वर्ष झुंजत राहिला. हे इंद्रायणीनं पाहिलं आणि तिसरा धर्मयोद्धा मांडीवर खेळवला. ज्यावेळी ज्ञानोबराय समाधीस्थ होतात, काहीशे वर्ष निघून गेली. आंधळ्यासारखा महाराष्ट्र अंधारात चाचपडत होता. कुणी संत वाट दाखवायला येईल का? धर्म अधपतनाकडे गेला. मुघलांचे थवे चालू झाले. मंदिराचे कळस कापले. आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगली. मूर्तीच्या विटंबना झाल्या. धर्म त्राही 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 करू लागला. आणि त्यावेळेस विश्वनियंत्यानं खाली वाकून पाहिलं. आपला श्वास, आपला प्राण, आपलं हृदय, आपलं ओज, आपलं तेज दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर देहू गावामध्ये सोडलं. ते जगद्गुरु तुकोबरायच्या रूपात. इंद्रायणी एवढी मोठी भाग्याची. आणि तुम्हाला मी सांगू, इंद्रायणी नुसती भाग्याची नाही, तर इंद्र येऊनी इंदोदरीशी आग संपादिले अहर्निशी. ऐका ना, अजून एक कथा आहे का, इंद्रायणी अशी तयार झाली नाही, अशी तयार झाली नाही. ही महादेवाच्या अश्रूपासून तयार झाली. कशापासून? अश्रूपासून तयार झालेली आहे. मला सांगा, हे वैशिष्ट्य आहे. अजून अनेक प्रकारच्या कथा आहेत वेगवेगळ्या, परंतु इंद्रायणी भाग्याची आहे. आणि नुसती इंद्रायणी भाग्याची नाही, तर हा पिंपळाचा पार सुद्धा भाग्याचा आहे. का ज्या आईनं विश्वाला ज्ञानदेव दिला, तिची पावलं या पाराभोवती फिरली. नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, पिंपळाचा पार. 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 धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. भगवानराई मन करने का होगा, मन करने का होगा. धन्य भाग्यनाथ मन करने का होगा, मन करने का होगा. ज्ञानोबरायचे वंशज जावळी खोऱ्यातून इथं आले बरं का. जावळीवरून आलेले वंश भाऊबंधांनी त्रास दिला. रुक्या टुक्याचा हिशोब नको.
म्हणून विश्वंभर बुवा जावळी खोऱ्यातून इकडे आले. तसं विश्वंभर बुवाला त्यावेळच्या राजाचं अधिष्ठान होतं, पण रुक्या टुक्याचा हिशोब नको, बाज झालं हे सगळं म्हणून सगळं सोडलं आणि एका रात्रीत बायकोला घेऊन निघाले. आणि विश्वंभर बाबा तुकोबरायांचे वंशज, ते इथं रमले नाही, ते देहूला रमले. पण ज्ञानोबरायच्या बाबतीत जर चिंतन केलं, आता ज्ञानोबरायचा जन्म आपेगावला काय इथला, याच्यावर वाद चालू आहेत, त्याच्यावर बोलणं योग्य नाही. ज्याला जिथं समजायचा तिथं समजा, कोर्टानं काही निकाल दिला भविष्यात, पण एकच खरं आहे की ज्ञानोबराय अवताराला आले हेच आमच्यासाठी खूप आहे. आम्हाला काही घेणं नाही कुठं आले काय आले, संत जिथं जन्माला येतात तिथून ते तारतात. फक्त एकच तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायाच्या वडिलांना सुद्धा गहिनीनाथांचाच बोध आहे, आणि इकडं रुक्मिणीच्या आई वडिलांना सुद्धा गहिनी. हे वैशिष्ट्य आहे बरं का, हे अगोदर असं झालं नाही. ते तुम्हाला मी फार गंमत आहे, ज्ञानोबरायांचे वंशज हे सैन्यातच होते, तुकोबरायांचे वंशजही सैन्यातच. यादवगिरीचं साम्राज्य होतं पैठणला, आणि त्यावेळेस हा बीड प्रांत, या बीड प्रांताचा बालाघाट नावाचा परागणा, या बालाघाट नावाचा परागणा ज्ञानोबरायच्या वंशजांकडे होतं. 2 भाऊ संबक होते, त्र्यंबक पंत आणि त्यांचे भाऊ. मला सांगा, ज्या वेळेस इथं या बालाघाट प्रांतामध्ये एका जमीनदारानं बंड केलं आणि ते बंड शमन करण्याचं पत्र निघालं बरं का. करंज आडनावाचा इनामदार होता, त्यानं बंड केलं. ते पत्र आजही भांडारकरांकडे पुण्यात ते पाहायला तुम्ही कधी पाहू शकता. आणि त्या पत्रात लिहिलं, याचा बिमोड करा नाही तर जिवंत मारून पैठणला हजर करा. ऐका. आणि मग मात्र यादवगिरी, ज्ञानोबरायाने वर्णन केलंय त्यावेळी, यादवगिरी न्यायाते पोषितो श्रीरामचंद्र. कोण? न्यायाते पोषण करणारा रामदेव राजा सिंहासनावर आहे. आणि पत्र मिळालं, 1 वर्ष घमासान युद्ध झालं, करंजकर मारला गेला, पण ज्ञानोबरायचे वंशज मारले गेले, उरलेल्या वंशजांना वैराग्य प्राप्त झालं. 12 वर्ष गायत्रीचं पुरस्चरण केलं, आणि मग विठ्ठल पंत जन्माला आले. कोण आले? विठ्ठल पंत जन्माला आले बरं का. आणि विठ्ठल पंत जन्माला आल्याच्या नंतर काही दिवस त्यांनी शिक्षा घेतली, सगळं घेतले. मग एक दिवस असा उगवला की तीर्थाटन केलं पाहिजे, तीर्थयात्रा केल्या पाहिजे. आपण शिक्षण घेतलं ते काय प्रपंचात रममान होण्यासाठी नाही. विठ्ठल पंतांना नेहमी वाटायचं रुक्या टुक्याचा हिशोब नको, बापाच्या मागं पैठणला जायला नको, ते कुलकर्णी पद नको. आणि मग मात्र आई म्हणायची, विठ्ठला अरे इकडून म्हातारपण येत चालला, आता बाबा तुला हे सांभाळायला हवं. आई, रुक्या टुक्याच्या हिशोबामध्ये माझं मन रमत नाही बरं का. ऐका, मला वेगळं काहीतरी करायचं आहे. एक दिवस संध्याकाळ झाली, गोदावरी वाहत होती, नंदादीप तेवत होता. हा लहानगा विठ्ठल उठला आणि देवघरात गेला, दर्शन घेतलं. आज बाळकृष्ण हसत होता, नंदादीपाची वात थरथरली आणि विठ्ठल पंतांनी घर सोडलं. फिरत 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 सगळ्या बाजून अगदी इकडं वणी भीमाशंकर करून करून शेल पिंपळगावला आले. इथं या त्रिवेणी संगमावर स्नान केलं. स्नान केल्याच्या बरोबर अलंकापूर नगरीत आले. इथं काही नव्हतं, फक्त सिद्धेश्वर होते, शिवपीठ हे जुनाट. आणि मग ज्ञानाबाई नंतर मुकुट, पहिलं शिवपीठ जुनाट. आणि आल्याच्या नंतर एक 12 वर्षाचा अतिशय लहान योगी डोळे लावून सकाळी ध्यानस्थ बसला इंद्रायणीच्या काठावर. कमळ फुललेली आहेत, पक्षी विहार करतायत, पाण्याचा आवाज येतोय, मंद फुलांचा सडा सुगंध सुटलाय आणि फुलांचा सुगंध इंद्रायणीच्या पाण्यावर तरळतोय. त्यावेळी झुपकेदार मिशा सफरचंदासारखे गाल असलेलं व्यक्तिमत्व आलं आणि त्यानं पाहिलं, त्या योग्याला नमस्कार केला. गायत्रीची आवर्तन चालू होती विठ्ठल पंतांची. आणि डोळे उघडल्याबरोबर सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या घरी यावं. नाही, मला प्रवास आहे पुढं, पण पहिलं तर दर्शन घेताना सांगितलं की तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं. ते रुक्मिणीचे वडील होते. जे योगी भेटतील, जे तापसी भेटतील, आळंदीमध्ये त्यांच्या पाया पडावं, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. पूर्वीच्या योग्यांचे आशीर्वाद लागत होते, आता काही लागत नाही. शापही लागत नाही आणि आशीर्वाद नादी लागत बसू नका. कारण जीवा दग्धा परान्नाहा, दुसऱ्याचं अन्न खाऊन 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 त्या जिभेतली ताकद गेली आणि दुसऱ्याचं ओरबडून ओरबडून आशीर्वाद द्यायची सुद्धा ताकद गेली, काही राहिलं नाही. हे संधी साधू आहेत, यांच्या नादी लागत बसू नका. ज्ञानोबर आशीर्वचन, त्या आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाशी. आशीर्वाद कुणाचे जात नाही, ज्याच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे अशांची. म्हणून फार घाबरून जायचं काही कारण नाही. अरे नेलं आणि नेल्याच्या नंतर
अष्टवर्षाची कन्या, अष्टवर्ष कन्या भवेत. पूर्वी 8 वर्षाच्या कन्येचा विवाह केला जायचा बरं का. आणि ही बकुळ फुलाची माळा गुंफत बसली होती बाहेर तुळशी वृंदावनावर. आणि 12 वर्षाचे विठ्ठलपंत आले. तिथं पंथी तेवत होती. संध्याकाळची वेळ आहे. एक दीपकलिका दुसऱ्या दीपकलिकेला ओवाळते की काय असं विठ्ठलपंतांना वाटलं. विठ्ठलपंत परस घरात गेले. चुन्याच्या निवडीनं काढलेली चित्र होती. अरे वरती गेले जोत चढून, आतमध्ये परस घरात गेले. पाय धुवायला पाणी आलं आणि 8 वर्षाची कन्या हातामध्ये टॉवेल घेऊन उभी होती. बस उपरणं घेऊन उपवस्त्र घेऊन उभी होती हात पुसण्यासाठी. ते दिलं. सगळं झालं. आणि सगळं झाल्याच्या नंतर जेवले. पण जाताना मात्र रुक्मिणीकडे लक्ष गेलं. रुक्मिणी निहाळत होती. याला काय म्हणावं, बाळकृष्ण म्हणावं का, आईच्या देवघरातला की माझ्या मनातला. आणि रुक्मिणी लहान होती 8 वर्षाची. आईची पहिली मैत्रीण जर कोण असेल ना ती लेक असते. काय असते, वाक्य ध्यानात ठेवा, लेक असते. एक दिवस आई रडत होती. रुक्मिणी विचारलं का रडते ग. काही नाही ग, डोळ्यात पाणी गेलं. कुणी नाही हे पाहून नेहमी रडायची रुक्मिणीची आई. कारण घर सगळं भरलंय. इथं 10-12 गावांचा असलेला कुलकर्णी सारा, पण घरामध्ये हे भोगण्यासाठी बाळकृष्ण नाही. खेद मनामध्ये होता. रुक्मिणी झाली पण तिला भाऊ होत नाही याची चिंता होती. मग म्हणली का गाई रडते ना तू, मला माहितीये का रडते. बाळकृष्ण नाही म्हणून ना. अगं तुला नाही झालं ना माझ्या पोटी होईल. काय म्हणली. लहान लेकरू बोलून गेलं. पण आईच्या गालात हसू आलं. कृष्णाच्या पुढची नंदादीपाची वाद सरकवली. त्या रात्री विठ्ठलपंत झोपले. पण रात्री भगवंतानं सांगितलं की यांच्या घरची 8 वर्षीय कन्या आहे, तिचं पाणी ग्रहण कर. सकाळ झाली. सकाळी झाल्यावर मनात विचार आला देवाचं स्वप्न आहे, केलं तर पाहिजे. पण दितील आपल्याला कन्या. आपण तर असं फिरत आलेलो ग्रहस्थ. आणि मग मात्र फिरत आलेलो योगी, मला अजून तीर्थयात्रा पूर्ण करायच्यात. पण तिकडं सिद्धोपंतांना सुद्धा तेच स्वप्न पडलं. आणि सकाळी दोघांची भेट झाली. एकमेकाला सांगितलं, घरी नेलं आणि रम्मान झाले. लग्न लागलं. तिकडचं कुणीच नव्हतं. लग्न लागल्याच्या नंतर काही दिवस रममान झाले. पण मनात विचार आला एक दिवस संध्याकाळी, अरे तू निघाला कशाला होता घरून आणि पोचला कुठे. तीर्थयात्रा अपूर्ण ठेवली. वृद्ध आईबापांना सोडलं आणि लग्न तर करून बसला. मग एक दिवस सासऱ्याला विचारलं. तात म्हणायचे विठ्ठलपंत, तात तीर्थयात्रा पूर्ण करावी वाटते. बरं तीर्थयात्रा पूर्ण करावी वाटते. ज्ञानोबराय म्हणले तसं ज्ञानेश इथं विठ्ठलपंत म्हणले इथंही काही कमी नाही. इथं काय कमी. सिद्धोपंत असं म्हणतात आपल्या अलंकापुरात काय कमी. इथं मनकर्णी काय काय मनकर्णी काय. तुम्ही ते कुंड पाहिलं ना. इथं त्रिवेणी गंगा गुप्त आहेत. काय गुप्त. इथं ओघ वाहतो सारखा. तुम्हाला जगात कोणत्या तीर्थात जायची गरज नाही. आळंदीमध्ये आलात, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, मनकर्णिकाचं पाणी फक्त अंगावर घेतलं तरी त्रिवेणी गंगा तिथं गुप्त स्वरूपात आहे. अभंगाच्या 2य चरणामध्ये धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा. धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा. हो धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा. धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा. आणि कहा गंगा त्रिवेणी आणि को गंगा त्रिवेणी आणि कहा गंगा त्रिवेणी आणि को गंगा त्रिवेणीच्या धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा. धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा. विठ्ठलपंत रम्मान झाले. पुढे तीर्थयात्रा करून आले. आणि मग मात्र पुन्हा वाद चालू झाला या अलंकापुरा नगरामध्ये. बरं का ऐका. ग्रहस्थानं संन्यास आश्रम स्वीकारावे की नाही याच्यावर बरेच वादविवाद झाले. पैठणचे लोक आली. आणि मग मात्र मृदुल शास्त्री
पैठणवरून आले, गणेश पंत आले आणि मृदुल शास्त्रीने यांची वकिली केली. या सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये धर्मसभा भरली आणि विठ्ठल पंतांना बोलवलं. सिद्धो पंतांना काळजी होती, हात जोडत होते. सासऱ्याचं लेकीचं बापाची काय इच्छा असते हो? बापाची इच्छा असते की माझ्या लेकीचं चांगलं असावं, अशी एकुलती एक लेक. पण तिच्या जीवनात हे वाढून ठेवलेलं कर्म सिद्धो पंतांना त्रास व्हायला लागला. अरे कुणी श्राद्ध कर्म करायला घरी येईना, ब्राह्मण लोक यायची बंद झाली. आणि मग मात्र सिद्धो पंतांची सभा इथं असताना सिद्धो पंतांनी सांगितलं, माझ्या जावयांना तुम्ही धर्मसभेत घ्यावं. त्यावेळी गणेश पंत, गणेश भट्टानं निर्णय दिला. इथं मृदुल शास्त्री ते सगळे समोर होते. अरे निर्णय दिला, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी झालं नाही. ही पहिल्यांदा घटना आहे की गृहस्थाश्रमातून संन्यास आणि संन्यासातून गृहस्थाश्रम हे चुकीचं आहे, शास्त्राला मान्य नाही. याला एकच शिक्षा आहे, देहांत प्रायश्चित्त. बास. इंद्रायणी थरारली, सोन्याच्या पिंपळाचा पार थरारला, पानं हलू लागली, आवाज आला, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. इंद्रायणीवरून आवाज उमटला, देहांत प्रायश्चित्त. सिद्धेश्वराच्या पिंडीला घाम फुटला, गाभाऱ्यामध्ये निनाद झाला, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. पागोट काढला, हातात घेतलं. विठ्ठल पंत सिद्ध बेटावर गेले. तोपर्यंत मुलं जन्माला आलेली होती चारी. आणि सिद्ध बेटावर गेल्याच्या नंतर रुक्मिणी म्हणते, पंत काय ठरलो? रुक्मिणी निघायला हवं आता. लेकरांना जर मुंज व्हावी, धर्मात घ्यावे असं वाटत असेल तर धर्मपीठानं दिलेला न्याय मान्य करावा लागेल. काय न्याय दिला धर्मपीठानं? देहांत प्रायश्चित्त. धनी, लेकरांसाठी आपण सगळं सहन करू, मीही तुमच्या बरोबर येते. रुक्मिणी, पोरांना बाप नसला तरी चालेल, पण आई पाहिजे. मालक, माझं कुंकूच राहिलं नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? काय करू? थांबून मी तुमच्या बरोबर येते. बघ बरं रुक्मिणी, येणार तुमच्या बरोबर माझा निश्चय झालाय. मालक, फक्त माझी एकच इच्छा आहे, आपल्या चारही बाळांना एकदा आपल्या हातानं भरू, चांगलं जेवण करू आणि जीव घालून संध्याकाळी झोपली की मग निघून जाऊ. कारण ते समोर असताना जाणं मनाला आणि इच्छेच्या विरुद्ध होईल. मला तुमच्या बरोबर पाय निघणार नाही. कुंभाराच्या लक्ष्मीकून डाळ आणली बरं का, या आळंदीपुरम अलंकापुरामधून डाळ आणली, पुरण घातलं, पोळ्याचा स्वयंपाक केला. आज सूर्य उगवला होता, पण आज उष्णता ओकत नव्हता. इंद्रायणी आज मंद मंद वाहत होती. आज पक्षी सुद्धा आनंदाने विहार करत नव्हते अलंकापूर नगरामध्ये. ऐका बरं, पोळ्याचं जेवण केलं, निवृत्तीला वाढलं, ज्ञानाला वाढलं, काकांना वाढलं. आणि मुक्ताईच्या तोंडात घास घालताना आई म्हणते, मुक्ते पुलक्याची गाठ नीट बांधित जा बरं बाळा, चोळीची गाठ नीट बांधत जा, अनोळखी माणसाच्या जवळ जात जाऊ नको. ज्ञान दादाचं, निवृत्ती दादाचं ऐकत जा, पावसात भिजत जाऊ नको. बाई माणसाच्या केसात पाणी मुरतं, आजारी पडतं, पुरुषाचं पाणी निथळून जातं. या सगळ्यांची आई म्हणून काळजी घे. आई, आज का ग तू असं सांगते? आहे ना तू अजून? तू असल्यावर आम्हाला काय काळजी आहे रे बाळा? मुका घेतला, आलेले अश्रू दाबले, पदराचा बोळा तोंडात कोंबला. आईला माहिती होतं शेवटचं पाहते मी, काही घटिका उरल्यात फक्त आता लेकरांना सोडून जाताना. मायबाप, संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला. अंधार पांघरुणी जग सारे झोपी गेले, अलंकापूर झोपी जाऊ लागलं. संध्याकाळची वेळ झाली, पोरं झोपली आणि विठ्ठल पंतांनी काळवंडलेल्या दिशा पाहिल्या. रुक्मिणी, निघायला हवा आता. हो, निघायचंच. मी बाहेर उभा आहे. तोपर्यंत पत्र लिहून निवृत्तीच्या उशाला ठेवलं होतं. विठ्ठल पंत बाहेर उभे राहिले. रुक्मिणी आईसाहेब जवळ गेल्या आणि मागं वळून पाहिलं. मायबाप, आईचा काळीज थरारलं, कापलं. घायाळ पक्षीने आपल्या पिलाकडे निघाव अशी माग वळाली आणि विठ्ठल पंतांच्या खांद्यावरचं उपरणं घेतलं, पोरांच्या अंगावर टाकलं. मायबाप, हजार ठिकाणी फाटलेलं ते उपरणं पायावर टाकलं की डोकं उघडं पडायचं आणि डोक्यावर टाकलं की पाय उघडे पडायचे. अरे पायावर टाकलं, मस्तकावरून हात फिरवले आणि निघाली, उंबऱ्यापर्यंत गेली, पण पाय काही निघेना. जळत होती नंदादीपासारखी. नवऱ्याच्या मध्ये
आणि लेकरांच्या मध्ये माग वळाली रे, पळाली, परत आली. ज्ञानोबाचा मुका घेतला, निवृत्ती दादाच्या कपडावरून हात फिरवला, सोपान काकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मुक्ताईच्या गालाचे मुके घेऊ लागले. आईचा जीव लेकीमध्ये असतो गड्या. ए रुक्मिणी, सांगितलं ना तुला येऊ नको, तुझ्याच्यानं होणार नाही. पंत जी रडते ना ती या लेकरांची आई आहे, आणि जी तुमच्या बरोबर येणार आहे ना ती तुमची बायको आहे. येऊ नको रुक्मिणी, होणार नाही. का रडते? पंत सांगू, माझा निवृत्ती मोठा आहे हो, जाणताय तो कसाही जगेल. माझा ज्ञाना ते चालते, ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे कोंब. अरे तो कसाही जगेल. माझा काका सोपाना निवृत्ती ज्ञानाचा हात धरून जगेल, पण माझी मुक्ती बारीक आहे वाजून. तिला केसातला गुंतडा काढता येत नाही. तिला नाऊ कोण घालेल, तिला माखू कोण घालेल, तिची विणी कोण घालेल. माझ्या मुक्ती या जगात कशी जगेल, माझी मुक्ताई कशी जगेल याची चिंता आहे हो. म्हणून मी सारखी मागं वळते, माझा जीव तिच्यात अडकलाय. वाक्य ध्यानात ठेवा. मायबाप काळीच कापेल आपलं. विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी चल, निघावं लागेल. पोरं झोपी गेली आणि विठ्ठल पंत रुक्मिणी अंधारामध्ये आकृती दिशेनाशा झाल्या. चालत गेले. इंद्रायणी पंचकोशीचं क्षेत्र सोडलं आणि प्रयाग तीर्थावर जाऊन देह समर्पित केला. सकाळ झाली. पोरांना आईबाप दिसेना. पुन्हा दिवस काढायला सुरुवात केली. मधचा काळ भयान गेला. मायबाप देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा अलंकापूरमध्ये धर्म मार्तंडांनी स्वीकारलं नाही या पोरांना. मला सांगा किती अवघड आहे. चिंतन करा. ज्ञानोबरायनं झुळी घ्यायची. एक दिवस सकाळी तर मधुकरी मागायला आले आणि सिद्धेश्वराचे पुजारी गंगाधर पंत यांच्या समोर उभे राहिले. दारापुढे त्यांची बायको सरस्वती. ती म्हणते, ज्ञाना थांब रे बाबा, किती गोंडच दिसतो, तुला गुळ देते खायला. नको आई, मला मधुकरी दे आणि जाऊ दे. का रे, गुळ खा ना थोडा. माझी भावंड घरी आहेत, त्यांना गुळ मिळत नाही, मी कसा खाऊ. आणि सांगू का आई का खात नाही, या जिभेला जर गुडीची सवय लागली ना तर आम्हाला परत गुळ भेटायचं नाही, सवय लागून जाईल. सांगा ना मला तुम्ही. ए नाही रे खाला. आणि तेवढ्यात पाणी तरी आणते रे बाबा. आणि तेवढ्यात गंगाधर पंत आले. डेरीवर जानवर उळतंय, भीकबाळी कानात, भस्म लावलेला, मुंडासं बांधलेलं, शिंडी मानेवर उळते. आले. ज्ञानोबराला पाहिलं. संन्याशाच्या कार्ट्या. किती वेळा सांगितलं अलंकापुरात नगरीत येऊ जाऊ नको. विटाळ होतो आम्हाला, विटाळ होतो. मायबाप, अवघ्या जीवामध्ये ब्रह्म जर साठवलेलं असतं तर विटाळ कसा होईल. मला ब्रह्म शिकवतो, मला माया शिकवतो. ज्ञानोबरायला ढकललं. ज्ञानोबराय खाली पडले. अहो असं काय करता, पोराला पाणी पिऊ द्या, जात मध्ये तुम्ही. बायकोला बोललं. ज्ञानोबराय पुढे निघाले. झोळीमध्ये माती टाकली आणि ज्ञानोबरायांना वाईट वाटलं. इथं आले. इंद्राणीच्या पाण्यामध्ये पाय धुतले आणि पिंपळा खाली जाऊन बसले. बराच वेळ झाला. मुक्ताईला सोपानाला भूक लागली. नेहमीचा दिनक्रम होता. ज्ञानोबरायनं मधुकरी आणायची, मुक्ताईनं स्वयंपाक करायचा, निवृत्ती दादाला पहिला घास भरवायचा, मग सोपानाला. कारण गुरु आहे. मला सांगा किती सेवा करावी. आज दिवस माथ्यावर आला पण ज्ञान आला नाही. सोपाना म्हणतो, मुक्ते मला भूक लागली ग. मुक्ताई आई असती ना तिनं मला जेवायला दिलं असतं. मुक्ताई म्हणते, थांब रे, आपला ज्ञान दादा आला की आपण आता भोजन करू. अरे तोपर्यंत आपण खेळ खेळू. कोणता खेळ खेळायचा? कुंभाराच्या लक्ष्मी आत्यानं चूल दिली आणि त्याच्यावर बोळकी दिल्यात, आपण स्वयंपाक करू. पण शिजवणार काय त्याच्यात? तुझी भूक शिजवणार. भौतिक भूक शिजवते मी सोपाना तुझी. चूल मांडली शुदेची अवघा प्रपंच प्रेमाचा. घास पहिला गाईचा मुक्ताई देई. डोळ्यामध्ये आले निरत्याची करोनी अखीर. घास पहिला गाईचा मुक्ताई देई. तेवढ्यात निवृत्ती दादा आला. ज्ञाना आला नाही का ग अजून? दादा सकाळी गेलाय, अजून आला नाही. या इंद्राणीच्या काठाकाठानं निवृत्ती दादा आले. जे भेटेल त्याला विचारत होते, माझा ज्ञाना पाहिला का हो, माझा ज्ञाना दिसला का? लोक लाथेनं मारत होते निवृत्ती दादाला. सांगा ना, या अलंकापूर नगरीमध्ये देव कळाला कुणाला? मला सांगा. मनात विचार आला, मायबापासारखं काही केलं नसेल. नाही, माझा ज्ञाना असं करणार नाही. इंद्रायणीमध्ये पाय धुतले, लांबून पाहिलं, केस विस्कटलेली, झोळी बाजूला पडलेली आणि आकाशाकडे पाहत होते. ज्ञानोबराय रडत होते, ज्ञाना रे
आवाज दिल्याबरोबर ज्ञानोबराय उठले, पळत आले, दादाला मिठी मारली. दादा, एकाच भूमीतून आंब्याचं रोपटं वरती येतं ना रे दादा, आणि त्याच भूमीतून आजान वृक्षाचं रोपटं वरती येतं. मग आंब्याची फळं गोड का आणि आजान वृक्षाची फळं कडू का? दादा, एकाच परमात्म्यानं त्यांनाही बनवलं आणि आपल्यालाही बनवलं. आपल्याला वेगळी वागणूक का दादा, आणि यांना वेगळी वागणूक का? ज्ञाना, मला काही कळत नाही रे. माझं नाव निवृत्ती आहे, मी प्रवृत्तीवर आहे कुठं. चल आपण जाऊ. घरी गेले. मुक्ताई वाट पाहत होती. ज्ञाना, का रे उशीर झाला? आणलं मांड्याचं पीठ, तुला मांडी खाऊ वाटले होते ना? अरे दादा, आई असती ना, तिनं लवकर बनवून दिलं असतं, पण मला माफ कर बरं, थोडा उशीर झाला. आणलंय ना पीठ तू? मुक्ते, झोळीमध्ये माती टाकली आज माझ्या. अलंकापुरामध्ये आपल्याला काही मिळणार नाही. नसू दे, मी पीठ थोडं थोडं करून साठवून ठेवलंय तुझ्यासाठी. आता फक्त खापर नाही, तेवढं घेऊन येते मी. अरे चिमुकली मुक्ताई उठली. तोंडावर आलेले केस मागे सरकले नाही. इंद्राणीच्या काठानं आली. अलंकापूरमध्ये कुंभारवाड्यात गेली. कुंभारवाड्यातल्या बाईला सांगितलं, मावशी खापर देता? कोण ग बाई तू? बेटावरच्या संन्याशाची मुलगी. अबो बाई, तू कशाला आली अलंकापुरामध्ये? तिकडं बस, जर पाहिलं तर ब्राह्मणांनी तर आम्हाला सुद्धा वाळीत टाकतील. एका कोपऱ्यात बसली चिमुकली मुक्ताबाई, अंग चोरून. कधी खापर देते, कधी खापर देते. सगळ्या विश्वाला जो आनंदाचा खाऊ ज्या भावंडांनी दिला, त्यांना अलंकापुरामध्ये खापर मिळालं नाही. हे दुर्दैव आहे. माय बाप विठ्ठल विठ्ठल तेवढ्यात विसोबा चाटी आला. छाती उडी, घोडा, त्याच्यावर बसलेला, बिगबाळ्या, सफरचंदासारखे गाल, आणि तिरक्या नजरेनं पाहिलं. कुंभाराच्या बाईला विचारलं, कोण? बेटावरच्या संन्याशाची मुलगी. संन्याशालाही मुलं होतात. हसू लागला. खाली उतरला. टनटन टनटन उडत होतं रे लेकरू. घाबरलं होतं. ओठ दातावर आवळले. आता काय होणार हे कळालं होतं. अरे विशोबा चाटीनं वेणी धरली माझ्या मुक्ताईची, ओढीत आणलं घोड्यापर्यंत. हा घोड्यावर बसला. वेणी ओढीत चालवली आणि वेशीकडे निघाले, आळंदीच्या बाहेर फेकून द्यायला. काका, काका सोडा ना काका. काका, केस दुखतात हो माझी. काका, आई गेल्यापासून कुणी केस विंचरली नाही हो. काका, नका ना ओढून, नका देऊ खापर. नाही लागत आम्हाला मांडे, नको तुमचे मांडे, नाही येणार आळंदीत, सोडा ना काका. ओढीत नेलो आणि वेशी पशी नेल्यावर ज्ञानोबराय येत होते तिकडनं. पुन्हा पाहिलं, ज्ञानोबरायचा जीव होता. बरं, पळत आले, विशोबा चाटीचे पाय धरले. काका, माझ्या बहिणीला सोडा ना काका, नाही येणार आळंदीत, आम्ही दिसणार नाही, नको तुमचे मांडे, नको खापर, एकदा सोडा फक्त. मुक्ताईला सोडलं आणि विसोबा चाटीनं लात मारली घोड्यावर बसून. ज्ञानोबराय खाली पडले हो. मुक्ताई पळत गेली, मुका घेतला, मिठी मारली. ज्ञानदादा, लागलं का रे तुझ्या छातीत? जोरात दुखतय तुला? दादा, जोरात लागलं का रे तुला? ज्ञानोबराय मुक्ताईच्या डोक्यावर हात फिरवतात. म्हणतात, मुक्ता, केस दुखतात, उपटली का ग केस? चल जाऊ. ज्या ज्ञानोबरायाला हे सगळं झालं, कालांतरानं दुःख भोगत 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 ज्यावेळी सगळ्या गोष्टी घडल्या, पैठणला शुद्धीपत्रक मिळालं, त्यावेळेस कार्तिक वारीच्या शुद्ध एकादशीला ध्यानात ठेवा, पंढरपूरमध्ये सकाळी पंढरीश परमात्म्याच्या पुढे उभे आहेत आणि पंढरीश परमात्म्याला सांगतात, देवा मला एक तुमच्याकडे मागायचे. आतापर्यंत काहीच मागितलं नाही, पण आज म्हणतात मागायचे. काय? तर म्हणले, शुद्ध एकादश तुझी, पण कार्तिक वद्य प्रसाद म्हणून मला द्यायचे. ध्यानात ठेवा, तुम्ही मला भेटायला यायचे. का रे ज्ञाना, मला कळली नाही तुझी आळी. काही नाही देवा, आता समाधी घ्यावी म्हणतो. संपलं सगळं. पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. जगाच्या बापानं रडावं माझ्या माऊलीसाठी. काय माऊलीचं उदार अंतकरण असे. गुरुकडं आळी करत नाही, गुरुकडं जात नाही की मला समाधी घ्यायची. ज्ञानोबराय देवाला सांगतात की मला समाधी घ्यायची, कारण गुरुला समजून सांगण्याची ताकद शिष्यात नसते, ती देवात असते. कुठं असते? म्हणून देवाजवळ आळी घेत नाही, पांडुरंगाला सांगतात मला समाधी घ्यायची, मला समाधी घ्यायची. कुठं? अलंकापूर नगरीमध्ये. अलंकापूर नगरीमध्ये. ज्ञाना, तू ज्ञान चक्रवर्ती, तू ज्ञानाची चक्रवर्ती. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती,
तू तव ज्ञानाचीच मूर्ती, तू ज्ञानाची मूर्ती आहे, पण तुझी आळी कळाली नाही. पांडुरंगानं हा म्हटलं आणि शेवटच्या तीर्थयात्रा करायला सगळी भावंड निघाली. आणि सगळी भावंड निघता 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 सगळ्या शेवटी प्रयाग क्षेत्रावर गेली. आणि प्रयाग क्षेत्रावर गेल्याच्या नंतर सगळ्यांचं स्नान झालं. यांना माहितीच नाही आपल्या आईबापांना तिथं देह समर्पित केलाय. वाक्य ध्यानात ठेवा बरं का. काही पुस्तकं कदाचित कादंबरीतलं कथा असेल, काही असेल, पण ते भाव त्यातला महत्वाचा आहे. मी एक असं वाचलं होतं, इंद्रायणी काठी नावाची एक कादंबरी, वाचा कधीतरी तुम्ही. त्याच्यामध्ये रवींद्र भटानं फार गोड वर्णन केलं या प्रसंगाचे. ते असं म्हणतात की ज्या वेळेस प्रयाग तीर्थावर गेले, आईबाप इथं देह समर्पित केलाय, लेकरांना माहिती नाही. पोरं आंघोळ करून बाहेर निघतात, ओली वस्त्र धुवायला मुक्ताई जाते. आणि मुक्ताई गेल्यानंतर एक वस्त्र टाकते आणि त्या वस्त्रात 2 सोनेरी मासे येतात. इतके गोड, इतके गोड, असे पाहिले नाही मासे. आणि मग मुक्ताई आवाज देते, ज्ञान दादा रे, निवृत्ती दादा सोपा ना, अरे बघ ना हे मासे किती गोड आहेत. सगळे पळत आले. यांना निवूया का आळंदीला, आपण जगायची नाही ग, जीवना वेगळी मासोळी, ते काय जगत असतात. अगं पाणीच त्यांचं जीवन आहे. मुक्ते बरं 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 ऐका. मग म्हणले, निवृत्ती दादानं डोळे मिटले आणि पाहिलं हे मासे कोण आहे. तेवढ्यात त्या मादी माशेनं उंच उडी घेतली आणि मुक्ताईच्या गालाचा मुका घेतला. मुक्ते किती मोठी झाली ग, लोक उद्या म्हणतील मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले हा सूर्याशी, थोर नवलाव झाला वांशे पुत्र प्रसवला. ज्ञाना किती मोठा झाला रे, हातीहून मिरवणूक काढली रे तुझी पैठण मध्ये, आम्ही पाहायला पाहिजे होतो. आणि तुम्हाला मी सांगू, तुम्ही मोठे व्हाल, मंत्री व्हाल, आमदार व्हाल, खासदार व्हाल, महाराज व्हाल, पण ते पाहायला तुमचे आईबाप नसतील तर तुम्ही भिकारी आहेत. वाक्य ध्यानात ठेवा. आईबाप पाहिजे गड्या पाहायला, आईबाप पाहिजे. तुम्ही मोठे झाले ना, आईबाप पाहिजे. आईबाप नसतील तर सगळं संपलं. आम्हाला पाहता आलं नाही रे ज्ञाना. अरे सगळ्या पैठणकरांनी तुझा जय जयकार केला, तू आपेगावला सुद्धा गेला म्हणले, ज्ञानोबरायच्या कानाजवळ गुंजराव केला, सोपानाचा मुका घेतला, मोठ्या नर माशानं उंच उडी मारली आणि निवृत्ती दादाच्या गालाला स्पर्श केला. निवृत्ती सांभाळी रे लेकर बाळा तू, बस. आणि मग एक उंच उडी मारली दोन्ही माशानं, रवींद्र भट म्हणतात. आणि गेला 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 आतमध्ये. त्यावेळी विचारलं निवृत्ती दादानं, तात माय कुठं चाललो रे आता अलंकापुराला, आम्ही प्रवास लांबचा आहे. माझा ज्ञान दादा समाधी घेईल, ते आम्हाला बघायचंय. आता पुत्राच्या विजयी पिता सुखव तुझा. आई बापाला आनंद कुणामध्ये सांगू, पोराचा विजय झाल्यावर, बस बाकी काही नको. त्याला वाटत असतं माझं बाळ सर्व. आणि या जगात 2च वृक्ष असे आहेत, तुमचे भाऊबंद तुम्हाला खाली ओढायला टपलेत, तुमचे मित्र तुम्हाला खाली खेचायला टपलेत. या जगात 2च वटवृक्ष असे आहेत का आमच्यापेक्षा आमचं बाळ मोठं व्हावं, ते म्हणजे आईन बाप आहे. कोण आहे? ध्यानात ठेवा, आई बापासारखं दुसरं वृक्ष नाही कोणी. आम्हाला अलंकापूर नगरी जायचं. आणि अलंकापूर पर्यंत प्रवास उरकून आले. तोपर्यंत अलंकापुरात काय झालं सांगू. धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग. इथं सगळेजण मिळाले कुठं, अलंकापुरामध्ये येऊन. गर्दी झाली, गर्दी झाली. मग काय झालं, सकाळी ज्ञानोबराय उठलेले आहेत. बघा बरं का, आता सकाळी ज्ञानोबराय उठलेले आहेत, निवृत्ती दादाकडे जातात. आपला भाव, आपला श्वास, आपला प्राण निवृत्ती दादाच्या चरणावर अर्पण करतात. किती गुरुप्रेम असेल मला सांगा. ज्ञानोबराय असं म्हणतात, मी पाणी जरी झालो ना तरी चालेल, पण माझ्या निवृत्ती दादाची तहान भागवणारा झालो पाहिजे. काय झालो पाहिजे? मला माती व्हावं लागलं ना तरी चालेल, पण माझ्या निवृत्ती दादाच्या पायाखालची झालो पाहिजे. काय झालो पाहिजे? मला वारा व्हावा लागला तरी चालेल, पण माझ्या निवृत्ती दादाचा श्वास घेण्यासाठी जो वारा लागतो ना, प्राणवायू, तो मी झालो पाहिजे. किती गुरुवर प्रेम करावं. ज्ञानोबराय उठले, आपला सगळा भाव ठेवला. आणि निवृत्ती दादानं पहिली कृती जर काय केली असेल, उचललेला हात, कुरवाळिले वदनी, हात उचलला आणि चेहरा कुरवाळला ज्ञानोबरायचा. ते कुरळे केस. ज्ञानोबरायचं वर्णन केलं, उगविला खांब कर्दळीचा गाभा. ज्ञानोबरायचं जर तुम्ही वर्णन ऐकलं ना, खांब कर्दळीचा गाभा उगवावा असे माझे ज्ञानोबराय दिसत होते. चेहरा, कुरळे केस, हात फिरवला आणि निवृत्ती दादा ढस ढसा रडू लागले. ढस ढसा. ज्ञाना सगळं बाजूला सारून आम्हाला तो निघाला. पहा, याच्यामध्ये सुद्धा एक नेक आहे. ज्ञानोबराय निवृत्ती दादाच्या अगोदर जातात.
कारण एवढं प्रेम आणि जीव सद्गुरूवर होता. जर निवृत्ती दादा अगोदर समाधी घेतली असती तर त्रास इतका झाला असता. म्हणून त्यांच्यासाठी रडणं नको, आपल्यासाठी गुरुनं रडावं. किती मोठा व्यापक विचार आहे ज्ञानोबरायचा. मला सांगा, गुरुसाठी शिष्याने रडणं साहजिक झालंय, पण शिष्यासाठी गुरुनं रडावं हा विश्वातला एकमेव अनुभव म्हणजे समाधी संजीवन सोहळा आहे. काय समाधी संजीवन सोहळा आहे, जगात नाही कुठं. शिष्यासाठी गुरु रडणं हे गुरुसाठी शिष्य रडलेत. ज्ञानोबरायला म्हणतात जातात. एवढ्यात काय झालं तुम्हाला सांगू. पांडुरंग परमात्मा बाजूला आहेत. त्यांनी रुक्मिणीकडे पाहिलं, ताट केलं रुक्मिणीनं आणि सगळ्यांच्या पंक्ती बसल्या त्या अलंकापुरामध्ये. नेसुनी सोहळे पांडुरंगानं सोहळा घातलाय. नामदेवराय म्हणतात आणि सगळ्यांना वाढतायत आणि सगळ्यांचं वाढून झाल्यावर पण आतला कळवळा वेगळा आहे. पांडुरंगाच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण माझा ज्ञान राजा आज चालला. मला सांगा किती अवघड आहे. माझा ज्ञानोबराय निघाले, हे सगळी अवस्था आहे. तेवढ्यात मुक्ताई आली. मुक्ताई म्हणते ज्ञान दादा, आईबाप तर लहानपणीच सोडून गेले रे, आता तू आम्हाला पोरक करायला लागला. संपलं. मुक्ते निघायला हवं. पहिला मी जाईल, सोपान काकाला समाधी देतील दादा, त्यानंतर तुझाही अंत होईल. विजेच्या प्रकाशासारखी तू या जगातून निघून चितकला स्वरूप होशील आणि सगळ्यात शेवटी माझा दादा त्र्यंबकेश्वरला जाऊन समाधी घेईल. नारा विठा गोंदा महादा आले, ही जागा साफ केली, ती ढवळा नंदी उठवला आणि विवरामध्ये ज्ञानोबराय चालू लागले. मायबाप तो काळ आला जेव्हापासून ज्ञानोबराय समाधीत जाणार. अख्ख्या महाराष्ट्राला कळालं होतं. लोक यायची आणि लांबून त्या कर्दळीच्या गाभ्याला पाहायची, वास ते ज्ञानाचं बिंब पाहायची, डोळ्यातून अश्रू गळायची का पुन्हा देव तुम्हाला भेटेल पण ज्ञानराज पुन्हा भेटणार नाही. ही भाव होता. देव भेटेल आपल्याला कधी, पण ज्ञान ज्याने जागृत केलं तो ज्ञानाचा देव मात्र विरणार. म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. बरं, ज्यावेळी निवृत्ती जन्माला आला त्यावेळी पोरांना द्यायला काही नव्हतं, म्हणून प्राजक्ताचं झाड लावलं होतं विठ्ठल पंतांनी. ऐका, आणि ज्ञानोबा अवताराला आले त्यावेळेस मोगरीचं झाड लावलं. रुक्मिणी विचारते, पंत का लावता हो ही झाड? अगं लेकरांना द्यायला आपल्याकडे काय, माझ्या निवृत्तीला प्राजक्त दिला आणि आता हा मोगरा माझ्या ज्ञानाला देतो. ज्यावेळी ज्ञानोबराय समाधीस्थ निघाले मायबाप, त्यावेळी मोगरा फुलला होता. मोगरा फुलला, फुले बेचिताची बहरू कळियाशी आला. आज सकाळची वेळ आहे, सूर्य माथ्यावर येऊ लागला. मला सांगा आणि मग मात्र सगळी संत मंडळी ऋषी सगळे एकत्र झालेले आहेत आणि ज्ञानोबराय समाधीस्थ निघाले. समाधीला निघाल्या बरोबर इंद्रायणी वाहायची थांबली. मायबाप पक्षी रडू लागले. अलंकापूर्णमधली नगरी मधल्या जनावरांनी दाना पाणी खालेला नाही, गवत खालेलं नाही. आळंदीतले वाड्याचे दगड रडतात माझ्या माऊलीसाठी. माझ्या माऊलीच्या विरात अलंकापूर मधले दगड सुद्धा रडतील. काय विशेषण नवल आहे. सगळे देव यक्ष गंधर्व किन्नर आले. आल्याड पताका पल्याड पताका मधी नयनरम्य इंद्रायणीचा तीर. नामदेवरायने वर्णन केलं. आल्याड पताका आहे, बाय पलीकडे पताका आहे, मधी इंद्रायणीचा तीर आहे. एवढी गर्दी झाली, इथं विमान आली, घर्षण करू लागली. सगळ्या देवदेवता आले पुष्पक वृष्टी करण्यासाठी. आणि ज्ञानोबराय उठले. एक बाहू विश्व नियंत्या पंढरीश परमात्म्यानं धरला, दुसरा बाहू सद्गुरूपी दादानं धरला आणि ज्ञानोबरायनं पाऊल टाकला आणि पृथ्वी दोलायमान झाली. मायबाप ऐका, अवघड परिस्थिती निर्माण झाली. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, ही ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक. मला सांगा, रडू लागले, जगाचा बाप रडू लागला आणि निवृत्तीनं हुंदका दाटला. मग नामदेवराय म्हणतात, देवा निवृत्ती दादाला सांभाळा. निवृत्ती, अरे तू तर ज्ञानी, तुझ्यासारख्यानं असं केल्यावर बाकीच्यांनी काय करावं सांग ना. तुला काय वाटतं, तुलाच दुःख झालं? अरे मला काय दुःख नाही झालं, मलाही दुःख झालं, पण आता सांभाळावं लागेल. देव समजवतात निवृत्ती राहायला. ऐका, त्यावेळी निवृत्ती दादा असं म्हणतात का गुह्य अर्थ यानं काढला. माझ्या माऊलीनं गुह्य अर्थ जो होता, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. ऐका ना, विश्व ब्रह्म केलं, गुह्य अर्थ काला, वेद अबोल केले. हे कोण कोणाला सांगतंय? मायबाप पाऊस कुठंच नसताना इंद्राणीला भक्तीचा महापुरा.
वैष्णवीराज लोपला जाणार होता. नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. पाऊस नसताना पूर आला. पक्षी आज आपल्या पिलांना दाना पाणी देत नाही. स्वतःच्या देहाचं भान नाही. देव देवता आपापली स्थानं सोडून अलंकापूर नगरीमध्ये आहे. सिद्धेश्वरामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आवर्तन चालू आहेत. ब्राह्मण लोक आवर्तन करतात की ज्ञानोबरायचा मार्ग सुगम व्हावा. मला सांगा, मुक्ताईनं शरीर सांडलं, सोपान देवानं शरीर सांडलं आणि डळडसा रडू लागले. ज्ञानोबराय विवराकडे चालू लागले. तसं अलंकापूर नगरीमध्ये कायहुर माजलं आणि प्रत्येकाचं अंतकरण हेलावलं. मायबाप, जसं नदीच्या जवळ जावं, माशामध्ये माशांना खाद्य टाकावं आणि माशांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि कालवा व्हावा, ती अवस्था अलंकापूर मध्ये झाली. सात ज्ञानेश्वर बैसा वया जातो ज्ञानेश्वर बैसा वया बैसा वया नदी तिया माशा घातले माझव नदीची माशा घातले माझव. तैशे जनमन कालवले. मायबाप, 727-28 वर्षानंतर जर आपण एवढे कालवले असू, आपल्या डोळ्यात जर अश्रूच्या धारा लागल्या असतील, तर माझा माऊली समोर ज्यांनी पाहिला आणि समोर समाधीस्थ जाताना आता होतं आणि समाधीस्थ ज्ञानोबराय दिशेनाशी झाले, त्यावेळी काय अवस्था झाली असेल हो मायबाप, मला सांगा. पण तुम्हाला सांगू, माझे तुकोबराय वैकुंठाला गेले पण आपला श्वास गाथ्यात ठेवला. माझे ज्ञानोबराय समाधीत आहे पण माझ्या ज्ञानोबरायचा श्वास ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, अमृतानुभव आहे. कधीतरी वाचत चला, ज्ञानोबराय त्या शोधत चला. सत्ता, संपत्ती, मित्र, घरचे अजिबात विश्वास ठेवू नका. कारण ये साथी आली ओळंगा शारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल रया. आज वारीच्या निमित्तानं एकच ध्यानात ठेवा की माऊलीनं जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपलं चालत राहायचं. की पदश्रांत झालेले आपण सगळे, पण 20 वयासाठी आपल्याला माऊलीने काही प्रस्थान करून ठेवलेले आहेत. ती ज्ञानेश्वरी आहे, ती हरिपाठ आहे. बाकी कुणावर विश्वास ठेवू नका, देहावर विश्वास ठेवू नका, ना नातेवाईकांवर, ना संपत्तीवर. एकच बोलेल, तुमची घरं फार मोठी आहे, कुणालाही राहू द्या. तुमच्याकडे खूप पैसे आहेत, वाटून टाका, पण तुमच्या हृदयात माझ्या माऊलीशिवाय कुणाला ठेवू नका. बास जीवन साफल्याकडे जाईल. काही करण्याची गरज नाही तुम्हाला, माऊलीला ठेवा. मायबाप, ज्ञानोबराय, नामदेवराय गोड वर्णन करतात. नामदेवराय म्हणले, आपण भाग्याचे आता की समाधी सोहळ्याला आपण आनंदित आहे. पण नामदेवराय म्हणतात, अरे ते संत किती भाग्याचे आहेत. म्हणे धन्य भाग्याचे ते नाम म्हणे धन्य भाग्याचे ते संत. 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 झाला पाय कांत दानोबाचा. झाला पाय कांत दानोबाचा. झाला पाय एकांत दानोबाचा. झाला पाय कांत दानोबाचा.
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा. ज्ञानोबराय समाधीस्थ गेले मायबाप, पण आजही ज्ञानोबराय ऊर्जा देतात. तुम्हाला खरं सांगू, आज महाराज असतील, आम्ही सगळी महाराज मंडळी कुडून कुडून आलो मला सांगा. घरच्या इतक्या गरिब्या, अरे घरच्यांनी ह्या परिस्थितीत आळंदीत पोचणं त्या काळात तुम्हाला तरी शक्य होतं काय मला सांगा. ही सगळीच मंडळी अशी घरातून आली कपड्यांनीशी. पण तुम्हाला सांगू, माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं की आई सांभाळून घेते. किती तुम्हाला ताण होऊ द्या, किती चिंता होऊ द्या, माऊलीकडे येत चला, माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवत चला. मायबाप माऊली सांभाळते. आमच्यासारख्याला इतकं सांभाळलं मायबाप. मी तर नेहमी सांगत असतो, काही लपून ठेवायचं नाही. मी हॉटेलमध्ये काम करणारा मनुष्य, वेटर कीच. मला सांगा, असं एकही हॉटेल नाही माझ्या शहरातलं का जिथं मी काम नाही केलं. आज माऊलीने एवढ्या उंचीवर नेऊन बसवलं बस, की मागं वळून पाहिलं की माऊली लेकराला किती वरती नेते याचं उत्तम उदाहरण आहे. किती टेन्शन येऊ द्या, यायचं माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवायचं बस. एखाद्या ओवीचा अर्थ नाही कळू द्या, माऊलीला म्हणायचं, आई मला या ओवीचा अर्थ कळाला नाही. त्या दिवशी नाही सांगणार, 2 दिवस, पण तिसऱ्या दिवशी हळूच झोपेत येऊन सांगेल, सकाळी उठताना सांगेल. अरे चालता चालता माऊली बोलते कधी कधी. मला सांगा, फक्त आई म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहत चला बस, बाकी काही करायची गरज नाही. आणि मी मगाशीच बोललो, बाकी सगळं सोडा, अहंकार आपोआप गळून जाईल, सगळ्या गोष्टी जाईल. फक्त माऊलीला हृदयामध्ये धारण करा बस. विश्व माऊलीनी अहंकाराचं विष, ज्याला अहंकार झाला ना त्यानं ज्ञानेश्वरी वाचायची. पोटातलं विष बाहेर फेकते. उतारा आहे ज्ञानेश्वरी, उतारा आहे. तुम्ही एकदा ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला ज्याला वाटतं ना मी फार ज्ञानी आहे, त्यानं एकदा ज्ञानेश्वरी वाचायची. मग त्याला कळतं की आपलं ज्ञान समुद्रातल्या थेंबासारखं आहे. किती आहे हे उतारा बाहेर काढून टाकते. म्हणून मायबाप आज समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज भव्य स्वरूपात एवढी विराट जनसमुदाय जमला. दरवर्षी हा समुदाय वाढतच चाललेला आहे. पहिल्या वर्षी मी कीर्तन केलं त्यावेळी फार कमी लोक होते, 50-100 लोक होते. त्याच्यानंतर लोक जमली, गेल्या वर्षी अजून लोक जमले. आणि आता लोकांना माहीत झालं की समाधी सोहळ्याला, भाविक भक्तांना माहिती झालं की इथं कीर्तन परमनंट असतंय. त्यामुळे सगळे साधक मंडळी सगळी महाराष्ट्रातून दिसत आहेत मला. माझी सुद्धा सगळी या ठिकाणी आली. तुम्हालाही दंडवत. आबा असेल, त्याचे घरचे असेल त्यांना दंडवत. आमच्या गुरुजींचे सर्व साधक परिवार असेल त्यांना दंडवत. महाराज वगैरे सगळी मंडळी बसलेत. आज सदानंद गुरुजींना सुद्धा आनंद होत असेल. पाण्याच्या टाकीपाशी ज्यावेळी जे समाज जमायचा ना, आज तसा समाज जमला. अरे बसायला जागा नाही, लोक रस्त्यावर बसून ऐकतात इकडे बाहेरच्या बाजूला. मला सांगा, मला एवढं कळालंय, जरी तुम्हाला मी दिसलो नाही तरी महाराष्ट्रात मला एवढ्यांदा कळालंय, माझी कीर्तनं दर्शनीय नसली तरी श्रवणीय आहे. बाकी मला माहीत झालंय. त्यामुळे कुठेही बसून शब्द कानावर पडले तरी मात्र उद्धार झाल्याशिवाय राहणार. कारण माऊलीची भूमी. बाकी ज्यांनी मृदंग वाजवला सगळ्यांना दंडवत. पुनश्च एकदा हेच कीर्तन तुम्हाला यूट्यूब चॅनलला सुद्धा साई काय नाव आहे, ओम साई क्रिएशन किंवा शंकर महाराज शेवाळे जरी सर्च केलं तरी त्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतील. दिवाळीमध्ये दीपोत्सव नावाचा झी टॉकीजला तुम्ही माझा कार्यक्रम ऐकला. माऊली चरित्र संपूर्ण ऐका, यूट्यूबला आहे. मी एक एक शब्द इतका जबरदस्त आणि अंतकरणातून वापरला आहे का तुम्ही एकटे बसलात तर रडले नाहीत ना तर सगळे भाग डिलीट करून टाकील. माऊली तुम्हाला उभे राहतात तुमच्यासमोर, उभे. एवढा भाव ओतलाय त्या कथेमध्ये मी. यूट्यूबला आहे, इंद्रायणी काठी नावाची माझी कथा आहे. तुम्ही ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वारंवार माऊली चरित्र, तुकोबाराय चरित्र, महाभारतातली महापात्र, रामसूत्र, नाटाचे अभंग, पत्रिका प्रकरण, वेगवेगळ्या विषयावर मी बोलतच असतो टीव्हीला. आता दीपोत्सव, 4 सूत्री वारीमध्ये, वारीच्या टायमाला बोललो. पुन्हा ज्ञानेश्वरीतून आता गर्भधन संस्कार कसे करायचे किंवा ज्ञानेश्वरी काय आहे, ज्ञानेश्वरी ही परमार्थाची बाराखडी, ज्ञानेश्वरीतून शिका, असं एक चिंतन घेऊन मी येतोय. पुन्हा एकदा तुम्ही झी टॉकीजला तुम्ही ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या चरणविंदावर समर्पित करून मांडला विराम देतो. विठोबा रखुमाई.